नाहीतर 2 मिनिटं वाट बघूया, तुम्ही म्हणाल तसं. नाही सुरू करा ना. 50 झाले बघ, सुरू करा. 50 झालेले होती आता 49 आहे. हो 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 झाले 50. येस येस. नमस्कार, सगळ्यांचं स्वागत आहे. मी महेश्वर मराठे. आज आपण या वेबिनार कार्यक्रमासाठी जो चार्टर्ड अकाउंटंट्स, कंपनी सेक्रेटरीज आणि कॉस्ट अकाउंटंट्स अशांच्याच एक पर्टिक्युलर ग्रुपसाठी आपण अरेंज केलेला आहे, त्या सगळ्यामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपले जे आजचे मुख्य वक्ते जे दोघेही आहेत ते दोघेही आपल्याबरोबर आता उपस्थित आहेत. मंगेशजी किनरे, चार्टर्ड अकाउंटंट, आणि सतीशराव मराठे, जे आरबीआयचे आता इंडिपेंडंट डायरेक्टर आहेत. आजचा हा कार्यक्रम आपला आत्मनिर्भर भारत आणि त्या दृष्टीनं रिसेंटली जी काही इकॉनॉमिक आपले काही इनिशिएटिव्ह सेंट्रल गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची, म्हणजे ज्याला आपण रिफॉर्म्स असे म्हणू शकतो, जे अनेक दिवसापासून पेंडिंग होते, अशा रिफॉर्म्सच्या आधारावर आत्मनिर्भर भारत या दृष्टीनं आपण आज एक सेमिनार, हा वेबिनार अरेंज केलेला आहे आणि त्याच्यात हे दोघं दिग्गज आपलं आज मार्गदर्शन करणार आहेत. आपल्या बरोबर माझे काही सहकारी जी अनिलजी दहिया आहेत, ते आजचं प्रस्तावना करणार आहेत पूर्ण कार्यक्रमाची. मी सुरुवातीला दोघं जे वक्ते आहेत त्यांचा परिचय करून देतो आणि कार्यक्रमाची ढोबळ रूपरेषा सांगतो. त्याच्यानंतर आपण अनिलजींच्याकडे जाऊया, मग ते पुढची प्रस्तावना करतील. पहिला परिचय करून देतो. आपल्या बरोबर आहेत चार्टर्ड अकाउंटंट श्री मंगेशजी किनरे. आपण सगळे चार्टर्ड अकाउंटंट्स नक्की त्यांना ओळखतो. ठाण्याचे राहणारे आहेत. बीकॉम LLB चार्टर्ड अकाउंटंट आणि डीसा कोर्स कंप्लीट केल्यानंतर गेली 29 वर्ष ते फुल टाइम प्रॅक्टिस मध्ये आहेत. याच्या आधी त्यांनी 10 वर्ष कॉमर्स कॉलेजमध्ये शिकवण्याचं पण काम केलेलं आहे. आधी WRC चे मेंबर म्हणून, त्याच्यानंतर WRC चे चेअरमन म्हणून, आणि त्याच्यानंतर सेंट्रल काउन्सिलचे मेंबर 3 वर्षासाठी, असं त्यांनी CA इन्स्टिट्यूटची मोठी सेवा म्हणून असं डेफिनेटली काम केलेलं आहे. आपल्या सगळ्यांचे ते परिचित आहेतच. अनेक विषयांच्यावर ते बोलतात. एस्पेशली चार्टर्ड अकाउंटंट्सच्या दृष्टीनं जो आपला कोड ऑफ कंडक्ट आहे चार्टर्ड अकाउंटंट्सचा, त्याच्यावर ते अनेक CA फोरम्सवर मार्गदर्शन करत असतात. तर आजचा प्रमुख विषय ते मांडणार आहेत. मंगेशजी, तुमचं स्वागत आहे. दुसरा परिचय आहे सतीशराव मराठे. आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे इंडिपेंडंट डायरेक्टरची त्यांच्याकडे जबाबदारी आहे. संघ आणि संघ परिवारातील अनेक संस्थांच्यावर अनेक वेगवेगळी पदं त्यांनी भूषवलेली आहेत. काहींचा मी उल्लेख करतो. इनफॅक्ट पहिली त्यांची ओळख आहे फॉर्मर CEO ऍट जनकल्याण सहकारी बँक लिमिटेड, फॉर्मर जनरल मॅनेजर डोंबिवली नागरी सहकारी बँक लिमिटेड, फॉर्मर व्हेरियस पोझिशन्स ऑफ बँक ऑफ इंडिया, असं त्यांचं पूर्ण बँकिंगचं करिअर आहे. फॉर्मर सेक्रेटरी मुंबई ब्रांच, ऑल इंडिया ट्रेजरर ऍट ABVP अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं त्यांनी काम केलेलं आहे. स्टडीड ऍट भारतीय विद्याभवन इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेशन अँड मॅनेजमेंट, स्टडीड ऍट न्यू लॉ कॉलेज मुंबई, तसंच पोद्दार कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्स, स्टडीड ऍट मुंबई युनिव्हर्सिटी, वेंट टू दादर इंग्लिश हायस्कूल. असा सगळा सतीशरावांचा हा प्रवास आहे. सहकार भारती ची प्रमुख जबाबदारी पण त्यांनी मागं पार पडलेली आहे आणि आता सध्या रिझर्व्ह बँकेवर ते डायरेक्टर म्हणून आहेत. या दोघांचा थोडक्यात मी परिचय करून दिला. दोघांचं स्वागत. आता थोडक्यात मी कार्यक्रमाची रूपरेषा सांगेन. सुरुवातीला मंगेशजी आपला विषय मांडतील. त्याच्यानंतर आपण आपल्याला ज्या काही शंका किंवा चर्चा आपण म्हणू, एखादा प्रश्न असेल तर तो आपण नक्की चर्चेला घ्यावा. शक्यतो आपले प्रश्न सगळे हे चॅटबॉक्स मध्ये जर तुम्ही टाईप केलेत तुमचं, तर ते आम्ही थोडे कंपाईल करून घेऊन लगेच त्यांच्या सेशन नंतर ते कसे आपल्याला एकत्रित करून मांडता येतील आणि त्याच्यावर कशी चर्चा करता येतील ते बघू. पण शक्यतो आपले सगळे प्रश्न तुम्ही चॅटबॉक्स मध्ये टाकावेत. काही एखाद दुसरे प्रश्न आपण 1 to 1 डायरेक्ट संवादाच्या माध्यमातून पण घेऊ शकू. मंगेशजींचं पूर्ण प्रेझेंटेशन होईल, त्याच्यानंतर प्रश्नोत्तर होतील, त्याच्यानंतर सतीशराव आपलं एक अध्यक्षीय भाषण किंवा समारोप असं आपलं मत मांडतील. त्याच्यानंतर आपला कार्यक्रम आजचा संपेल. मी आता अनिलजींना रिक्वेस्ट करतो. अनिलजी दहिया, चार्टर्ड अकाउंटंट फ्रॉम नाशिक, त्यांनी आता प्रास्ताविक करा. सभी को नमस्कार। आज हम सभी
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पश्चिम महाराष्ट्र प्रांत संपर्क विभाग के वेबिनार में मिल रहे हैं। आप सभी आर्थिक क्षेत्र में काम करने वाले प्रभावशाली व्यक्ति हो। आप सभी से कुछ विचार विमर्श हो, यही उद्देश्य इस वेबिनार का है। संपर्क विभाग आपसे रूबरू मिलना चाहता था, प्रत्यक्ष मिलना चाहता था, लेकिन कोरोना महामारी के वजह से आपसे हम प्रत्यक्ष नहीं मिल पाए। ये हमारी प्रत्यक्ष मिलना एक हमारा स्वप्न रह गया। अब हम सब आपसे इस वेबिनार के माध्यम से मिल रहे हैं। भारत अतीत का वैभवशाली इतिहास लिए फिर से गत वैभव प्राप्त करने के लिए संकल्परत हैं, और इसी संकल्प के कारण वो अपने आर्थिक सुधारों को तेजी से कर रहा है। एक समय था जब भारत आत्मनिर्भर तो था ही, लेकिन वो अपनी जरूरतें पूरी करने के बाद दूसरे देशों को बड़े पैमाने पर, बड़े मात्रा में, बड़े पैमाने में निर्यात किया करता था। उस वक्त में हमारी अर्थव्यवस्था विश्व की सबसे अच्छी अर्थव्यवस्था थी, सबसे ऊंची अर्थव्यवस्था थी, सबसे प्रभावशाली अर्थव्यवस्था थी। और उस वक्त में हमारा घरेलू उत्पाद यानी कि जीडीपी सबसे अधिक था। उसी गत वैभव को प्राप्त करने के लिए एक ही संकल्पना, एक ही बात हमें वहां तक ले जा सकती है, और वो है सिर्फ आत्मनिर्भर भारत, जो भारत को समृद्ध बना सकता है, संपन्न बना सकता है, शक्तिशाली बना सकता है। हम अपने चीजों को इस्तेमाल करें, अपनी जरूरतें खुद पूरी करें। कुछ उदाहरण मैं देना चाहूंगा कि हम खिलौने चीन से लेते थे, लेकिन चीन आज हमारे सीमाओं पर बंदूक लेकर के हमारे सीने पर खड़ा हो गया है। अगर हम अपने उत्पाद या आत्मनिर्भर नहीं होंगे तो आने वाला भविष्य अंधकारमय हो सकता है। और हम सभी मिलकर के आर्थिक क्षेत्र में काम करने वाले प्रभावशाली व्यक्ति हैं, इस दिशा में काम करें। बहुत बहुत धन्यवाद, बहुत बहुत धन्यवाद। धन्यवाद अनिल जी. येस मंगेश जी, आपण प्लीज आपलं प्रेझेंटेशन चालू करावं. धन्यवाद. सर्वप्रथम राष्ट्रीय स्वयंसेवक संघ संपर्क विभागाचं मुख्यत्वे नितीनजी, महेश्वरजी, अनिलजी यांना मनापासून धन्यवाद देतो. कारण खरं म्हणजे मला ह्या अशा प्रकारच्या विषयाचा एकंदरीत अभ्यास करायला भाग पाडलं, आणि त्यातल्या त्यात सतीश मराठेजी ज्यांनी मला जास्ती अगदी भाग पाडलं की ह्या विषयाचं तू बोल म्हणून. मला एक आठवण आली सहज. म्हणजे जेव्हा मी विद्यार्थी परिषदेचं काम करायचो, अगदी पहिल्या वर्षी मी काम करायला लागलो त्यावेळेला एक श्रमानुभव शिबिर म्हणून असतं विद्यार्थी परिषदेचं, आणि मला त्या श्रमानुभव शिबिराचं प्रमुख केलं गेलं अगदी पहिल्याच वर्षी. आणि मला ते अतिशय डिफिकल्ट जायला लागलं, कारण हे सगळे सिनियर कार्यकर्ते होते आणि मग त्यांना कंट्रोल करायचं, त्यांच्याबरोबर एकंदर त्यांच्याकडनं काही गोष्टी करून घ्यायच्या, मला ते खूप कठीण व्हायला लागलं. म्हणून मी थोडासा वैतागूनच माननीय यशवंतरावजी केळकर, सगळ्यांना माहिती असतीलच, विद्यार्थी परिषद संस्थापक आणि संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक त्यावेळेचे, म्हणजे आता नाही येत ते ऑफकोर्स, तर त्यांना मी अगदी ऍजिटेट होऊन विचारलं की हा काय प्रकार आहे. म्हणजे माझं तर अक्षरशः पहिलं किंवा दुसरं वर्ष होतं. हा काय प्रकार आहे की सिनियर लोकांना तुम्ही न करता मला कशी जबाबदारी दिली. तेव्हा त्यांनी जे मला सांगितलं की जर का तुला जबाबदारी दिली नाही तर तू करणार नाही, आणि नवीन लोकांना आम्ही आहोतच की मागे, त्यामुळे नवीन लोकांना जर का जबाबदारी दिली तर ते नवीन लोक लवकर तयार होतात. मला वाटतं मला हा विषय मांडण्याच्या मागे सतीशजींचा काय किंवा महेश्वर माझा सांगणार त्यांचा सगळ्यांचा हाच असावा. तुम्ही खरं सांगायचं आत्मनिर्भर भारत आणि ज्या मोदी पंतप्रधानांनी ज्या अनाउन्समेंट मे मध्ये केल्या, त्याच्यानंतर मी लॉकडाऊन होता म्हणते नवीन काहीतरी करावं म्हणून जून महिन्यामध्ये मी स्वतः विचार केला, थोडासा काही गोष्टी डाउनलोड पण केल्या, अभ्यास पण सुरू केला होता. पण जसं बऱ्याच वेळा होतं आपलं की अनेक गोष्टी आपल्या प्रोफेशनच्या येत जातात, मग आपण त्यातनं बाजूला होतो आणि मग त्या गोष्टी बाजूला राहतात. त्या अनुषंगाने तो प्रकार जो होता त्यावेळेला तो काही तितकासा झाला नाही. या अनुषंगाने आता परत एक संधी मिळाली म्हणून म्हटलं ठीक आहे प्रयत्न करून बघूया.
म्हणून मी आधीच ज्याला म्हणतो डिस्क्लेमर देतो की कदाचित आपल्यापैकी अनेक जणांना माझ्यापेक्षा जास्ती माहिती पण असू शकेल यातली, आणि त्यामुळे मी जेव्हा पेपर सुरू केले तेव्हा मी त्याच्यात डिस्कशन म्हटलेलं आहे. त्यामुळे हा जो आता माझा जो एक अर्धा तासाचा किंवा 25 मिनिटाचा जो ज्याला म्हणूया प्रेझेंटेशन आहे, ते एक प्रकारे विषय मांडणं आपल्या पुढे, सगळ्यांच्या पुढे, की थोडीशी आपल्याला सगळ्यांना ज्यांना माहिती नाही त्यांना जास्ती माहिती व्हावी, आणि मग त्या अनुषंगाने काही चर्चा करता येतील का, त्या अनुषंगाने आपल्या डोक्यात काही गोष्टी येऊ शकतील का. एकंदरीतच अशा कार्यक्रमांचा उद्देश असं मला वाटतं पर्सनली, की जेव्हा समाजातले काही प्रोफेशनली क्वालिफाईड लोक, चार्टर्ड अकाउंटंट, कंपनी सेक्रेटरी, सीएमए लोक, सीएमए असे सगळे स्वयंसेवक इथे किंवा कार्यकर्ते किंवा लोक इथे आहेत, तेव्हा त्यांच्या मनात काय आहे किंवा त्यांच्या मनात थोडंसं काही आपल्याला इग्नाइट करता येईल का, की त्या योगे आपल्याला अजून काही चांगल्या गोष्टींचं कंपायलेशन करून पुढे देता येईल का, असा असावा. कुठच्याही प्रकारे कुठची गोष्ट प्रमोट करण्यासाठी किंवा त्याचं बाजू घेऊन मांडण्यासाठी हे आजचं सेशन नाही असं मी मानतो. त्यामुळे माझं जे प्रेझेंटेशन आहे हे फक्त फॅक्ट्स वरती रिलेटेड आहे. त्याच्यामध्ये कोणालाही चांगलं म्हणायचं किंवा कोणाला ती वाईट बाजू म्हणून दाखवायची हे नाहीये. आज आपण जो काही आतापर्यंतचा जो प्रवास आहे, जो काही आत्मनिर्भर भारतचा आतापर्यंतचा प्रवास आहे, कदाचित काही गोष्टी माझ्याकडनं मिस आउट पण झाल्या गेल्या असतील, त्याबद्दल क्षमस्व, कारण हा विषयच आपला नाहीये तसा लौकिक अर्थाने, पण तरी त्यात प्रयत्न करतोय. पण आपण हा विषय मांडताना ह्याच्यात आपण आणि काय आपल्याला कॉन्ट्रीब्यूट करता येईल का, आपल्याला नवीन अजून काय विचार करता येईल का, आणि एक इंडिपेंडंट असा विचार करून त्याच्यामध्ये आपलं काही नॉलेज वाढवणं हा एक भाग. आणि दुसरं एक आपण इन्फॉर्म्ड सिटीजन असणं, की जर का चार चौघ जमलेले असताना कोणीतरी टीका करतंय किंवा कोणीतरी प्रेस करतंय म्हणून मी पण त्या याच्यात उडी घेणं, दोन्ही प्रकारे ह्यापेक्षा आपल्याला जी काही माहिती आहे ती पोहोचवता येईल का लोकांपर्यंत, हा एक दुसरा भाग आहे असं मी मानतो. तर ह्या पार्श्वभूमीवरती, या डिस्क्लेमरवरती मी थोडंसं माझं प्रेझेंटेशन करतो आधी. आणि आता मला वाटतं जस्ट बोलणं चाललं होतं, मराठीतच राहील, पण ह्यातले बरंच मटेरियल इंग्लिशमध्ये वेबसाईटवरती उपलब्ध मला झाल्यामुळे, आणि प्रेझेंटेशन इटसेल्फ म्हणजे मला मराठी प्रेझेंटेशन अजूनपर्यंत करता येत नाहीये, त्यामुळे इंग्लिशमध्ये प्रेझेंटेशन असल्यामुळे थोडं इंग्लिश मिश्रित मराठी असं मी आपलं संभाषण किंवा आपली चर्चा ठेवण्याचा प्रयत्न करेन. तर प्रेझेंटेशन आता सुरू करतो. जसं मी म्हटलं त्याप्रमाणे मी याचं नावच म्हणून असं दिलेलं आहे की डिस्कशन ऑन आत्मनिर्भर भारत, रिफॉर्म्स फॉर सेल्फ रिलायंट इंडिया. आपण डिस्कशन करणार आहोत, त्यामुळे पुढचं डिस्कशन हे फार महत्वाचं आहे. ते डिस्कशन थोडंसं त्याला एक पुश देण्यासाठी, त्याला एक प्रकारे लोकांच्या मनात काही प्रश्न निर्माण करण्यासाठी किंवा त्यात आणि चर्चा होईल या दृष्टीने हे प्रेझेंटेशन बनवलेलं आहे. मुख्यत्वे आपण बरेचसे लोक यातले टॅक्स प्रॅक्टिस किंवा त्याच्यात असल्यामुळे टॅक्स हा विषय त्यात फारसा घेतला गेलेला नाहीये. इतर रिफॉर्म्स आता आलेले आहेत त्या अनुषंगाने मी थोडंसं प्रेझेंटेशन बनवलंय. आणि ते करताना जसं मला सांगितलं गेलं होतं, 3 महत्वाच्या मुद्द्यांवरती जास्ती एम्फोसिस, जास्ती चर्चा होईल असं अपेक्षित आहे. एक म्हणजे एमएसएमई, दुसरं म्हणजे आत्ताच आलेले फार्म बिल्स आणि लेबर बिल्स. त्यामुळे त्या 3 वरती आपण त्याच्यात जास्तीत जास्त कॉन्सन्ट्रेशन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मुळात असं की आता एक मिनिट, स्क्रीन बदलतो ना महेश्वर, बदलला ना? ठीक आहे. मुळात एकंदर ही जी कोविड किंवा करोना महामारी आहे आपल्याला सगळ्यांनाच, म्हणजे आता सगळेच जण म्हणतात की लाईफ टाईम आहे किंवा गेल्या 100 वर्षात अनेक वर्षात कोणी बघितलेली नव्हती. आणि लॉकडाऊन हा प्रकार हा सगळ्यांनीच आपण पहिल्यांदा थोड्याशा आनंदाने, नंतर थोडासा कंटाळा येऊन आणि नंतर थोड्याशा वैतागाने अनुभवलेला आहे. पण इंडस्ट्री आणि चार्टर्ड अकाउंटंट किंवा आता सगळे जे प्रोफेशनल आहेत आपण फार जवळनं बघितलं, कारण आपले क्लायंट्स ज्या रीतीने एकंदरीत होरपळत होते त्याच्यात किंवा ज्या रीतीने सहन करत होते ते आपल्याला फार जवळनं बघायला मिळालं. आपल्या प्रॅक्टिसवरती होणारा परिणाम आपण नंतर बघू, किंवा तो आजचा विषयच नाही खरं तर. सो 2 गोष्टींवरती सायमल्टेनियसली अटॅक झाला. एक म्हणजे डिमांड आणि दुसरा म्हणजे सप्लाय. मार्केटमधला सप्लायच थांबला आणि डिमांड पण तो मेला असं म्हणायला हरकत नाही, कारण लोक घराच्या बाहेरच पडली नाहीत, घराच्या बाहेरच पडू शकत नव्हती. त्यामुळे काय घेणार, काय खाणार आणि काय एन्जॉय करणार. त्यामुळे डिमांड पण जवळजवळ डेड झाला, मेला. आणि सप्लाय सगळंच लॉकडाऊन झाल्यामुळे सप्लाय साईड ही जवळजवळ काही अत्यावश्यक सेवा किंवा अत्यावश्यक वस्तू सोडल्या तर सप्लाय साईड पण जवळजवळ बंद होती. आता हे सगळं झाल्यानंतर त्याचे आफ्टर इफेक्ट्स काय होतील, मग आपण पुढचा विचार करूया आता, कारण जवळजवळ आपण असं दिसतंय किंवा ऍटलीस्ट नजीकच्या काळामध्ये आपण आता ते ओव्हरकम करू असं वाटतंय.
त्यामुळे सगळीकडे प्रोडक्शन किंवा ऍक्टिव्हिटीज ह्या कर्टेल करणं, आता आपण सगळेच प्रोफेशनल लोक आता अनुभवत असू, कमी करणं किंवा आता मला जे झेपत नाही ते न करणं, असं थोड्याफार प्रमाणात चालू झालेलं. मी काय सगळं वाचून दाखवणार नाहीये, सगळं तुमच्या समोर आहे. सॅलरीज म्हणा, प्रोफेशनल फीज म्हणा, ह्या सगळ्या गोष्टी वाढणं तर सोडून द्या, कट होणं किंवा कमी होणं याकडे थोडासा कल सुरू झालेला आहे. काही ठिकाणी लेबर शॉर्टेज आहे, काही ठिकाणी जास्ती आहे. म्हणजे असं झालं की लोक इकडनं मुंबईतनं आणि कुठे गेले तिथे समजा जास्ती झालेले आहेत लोक आता कामाला, आणि काही ठिकाणी मुंबई सारख्या ठिकाणी किंवा पुण्यासारख्या ठिकाणी लोकांचं आता शॉर्टेज जाणवतंय. आता असे म्हणजे आता अनुभव आहे माझा, एक स्वतःचा अनुभव आहे काही क्लायंटच्या बाबतीत. फॅक्टरी सुरू करताना बेसिकली रिकुपिंग द रिसोर्सेस, म्हणजे माझ्या आता मशीन चालू करण्यापासून त्याला जो खर्च आहे तो एक ऍडिशनल खर्च सुरू झालेला आहे. कारण मी चालू कसं करणार, मशीन 6 महिने 5 महिने बंद होतं, तो आता प्रकार परत सुरू करायचा, त्याच्यात पण खूप अडचणी येतात. आणि एकंदर सप्लाय, एकंदर प्रोडक्शन नॅचरली आता हळू स्लो पेस मध्ये होणार आहे. फंडिंगच्या बाबतीत पण बँकांना किंवा फायनान्शियल इन्स्टिट्यूशनना, मी या बँकिंग विषयावरती पण जास्ती बोलणार नाही कारण सतीशजी सारखा मोठा वक्ता आपल्याकडे आहे आता, पण जनरली जे इंटरॅक्शन करतो, बँकांची ऑडिट आता करतोय, त्यांच्यामध्ये आपण आपल्याला सगळ्यांनाच जाणवत असेल की काही त्यांना पण थोडासा डायलेमा आहे की आता नवीन फंड देताना, नवीन सँक्शन करताना काय बेसिसवरती करायचं, कसं करायचं. त्यामुळे तिथे पण थोडंसं स्लो रेट चाललाय किंवा म्हणजे तितका पेस घेत नाहीये बऱ्याच वेळेला. आता इव्हन आपल्या सर्व्हिसेसमध्ये पण, आणि हा पुढे पण अप्रोच करणार आहे की आपला धंदा वाढवण्यापेक्षा आपली रिकव्हरी जास्ती कशी राहील, म्हणजे थोडक्यात कॅश सेल किंवा आपल्याला जे पैसे जास्ती मिळतील तो प्रकार जास्ती करायचा, आणि बाकीच्या गोष्टी आपण आता नंतर करू. थोडक्यात म्हणजे आपण आता सगळ्या ऍक्टिव्हिटीज कमी करत आलेल्या आहेत आणि त्या हळू काही दिवस पण कमी राहणार आहेत, आणि नॅचरली त्यामुळे गव्हर्नमेंटचा इन्कम पण कमी झालेला आहे. काही साईड इफेक्ट पण होणार आहे. म्हणजे एक चांगली गोष्ट घडली तर त्याची दुसरी गोष्ट पण घडणार आहे. म्हणजे आपण आता ऑनलाईन किंवा डिजिटल ट्रान्झॅक्शन वरती जास्ती भर दिला आहे, ते जास्ती जोरात चालू आहेत. पण त्याच वेळेला एसएमई किंवा स्मॉल ट्रेडर्स, छोट्या उद्योजकांचे तेवढं डिफिकल्टीज येत चालले आहेत, कारण त्यांना ऑनलाईन प्लॅटफॉर्म, त्यांना मोठे कॉम्पिटिशन होत आहेत, अनएम्प्लॉयमेंट वाढते. काही इंडस्ट्री तर अक्षरशः झोपल्या, ट्रान्सपोर्ट आणि हॉस्पिटॅलिटी किंवा एंटरटेनमेंट वगैरे. लोक रिलक्टंट आहेत लक्झरी गुड्स किंवा कम्फर्ट गुड्स घ्यायला, रिलक्टंट आहेत. ज्याला म्हणतात कॅज्युअल परचेस असतात, ज्या मॉलमध्ये गेल्यानंतर समजा आपण एक सहज म्हणून गोष्ट ऍडिशनल घेतो किंवा काही न करता आपण नुसते फिरायला गेलो म्हणून 2-4 गोष्टी घेऊन आलो, अशा प्रकारचे कॅज्युअल परचेसेस पूर्णपणे बंद झालेले आहेत. त्यामुळे इंडस्ट्रीवरती डायरेक्ट इम्पॅक्ट आहेच, पण इनडायरेक्टली पण इम्पॅक्ट होतोय त्याचा. आणि मुख्य झालेला तो लोकांचा कॉन्फिडन्स डाऊन झालेला, लोकांचा आत्मविश्वास कमी झालेला आहे की मी बाहेर जाऊ का, मी हे करू का, ते जाऊ देत ना, कशाला भानगड, आता काही दिवस अजून थांबूया. कॉन्फिडन्स लेवल ती फार कमी झालेली आहे. त्यामुळे नवीन इन्व्हेस्टमेंट करणं, एकंदर सेव्हिंग करणं, सेव्हिंग करून मी बँकेत ठेवू काय, म्हणजे आज अनेक लोक असं म्हणतात की पैसे जवळ असलेले बरे, उद्या कशाला लागेल काही सांगता येत नाही, त्यामुळे बँकेत तरी कशाला ठेवा. त्यामुळे अशा प्रकारे ह्या सगळं ऍटमॉस्फिअर जे आहे ते थोडंसं डॅम्पन झालेलं आहे. 2 मोठे आणि प्रॉब्लेम झालेले आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, आता त्याचं मेन्शन झालं की चायना बरोबर आपले युद्ध सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे तिकडे सरकारचा खूप पैसा खर्च झालाय, आणि काही नॅचरल कॅलॅमिटीज, काही ज्या नैसर्गिक आपत्ती येऊन गेल्या, पूर असेल, वादळ असतील, त्यामुळे खूप पैसा खर्च झालाय. या सगळ्यामुळे सर्व बाजूने ज्याला कॉन्ट्रॅक्शन ऑफ इकॉनॉमी ही आपली थोडीशी कमी किंवा छोटी झालेली आहे. आता त्या दृष्टीने काही मेजर्स घेणं आवश्यक, काही ब्राईट स्पॉट, काही चांगल्या गोष्टी पण आता घडत आहेत. मला वाटतं सतीशजीने काल आज सकाळीच पाठवलं, एक मॉनिटरी पॉलिसी बद्दलचा पेपर आहे, त्यात पण ते मेन्शन आहे की थोडासा ओव्हरटर्न, थोडासा चांगल्या गोष्टी सुरू झालेल्या आहेत. मॉन्सून बरा झाल्यामुळे ऍग्रिकल्चर ओव्हरऑल इज गोइंग, आणि त्याच्यामध्ये चांगलीच ग्रोथ होते. फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट अजूनही म्हणजे चांगल्या आहेत की नाही, भारतासारख्या देशामध्ये त्यांना करण्याची इच्छा आहे. आपल्या काही एन्शियंट गोष्टी, आयुर्वेदा, होमिओपॅथी, अशा अनेक किंवा आयुषचे जे प्रोडक्ट्स आहेत त्यांना इंटरनॅशनल डिमांड पण वाढते. भारतात तर आहेच, पण इंटरनॅशनल डिमांड पण वाढते. स्टार्टअप, आता डिजिटल स्टार्टअपची ट्रान्झॅक्शन किंवा स्टार्टअपचा पण इनिशिएटिव्ह वाढत चाललेले आहेत. दुसऱ्या गोष्टी अशा झालेल्या आहेत की अनेक डिजिटल सर्व्हिसेस वाढत चाललेल्या आहेत. त्यामुळे स्टार्टअप्सच्या ऍडिशनली पण, इन ऍडिशन टू स्टार्टअप, सम अदर ऍक्टिव्हिटीज ऑल्सो हॅव स्टार्टेड. कंझ्युमर्स लोक पण त्यात उतरलेली आहेत. आणि एक्सपोर्ट टू डेव्हलप्ड अँड डेव्हलपिंग कंट्रीज, एस्पेशली इन मेडिसिन, फार्मास्युटिकल अँड ग्रोसरीज हॅव स्टार्टेड इन्क्रीजिंग. म्हणजे पीपी किटच्या बाबतीत तर आता म्हणतात की आपली जी पीपी किट, आपण दिवसाला 0 आपला जो रेट होता तो मे मध्ये 1.5 लाख, आणि त्याच्या पुढे जून मध्ये तर, आणि त्याच्या पुढे जाऊन पीपी किट्स आपण एक्सपोर्ट पण केलेली आहे. त्यामुळे अशा प्रकारे दिवसाला 1.5 लाख म्हणतो मी, तर अशा प्रकारे आपलं त्याच्यात
थोडेसे इन्क्रीज पण म्हणजे डाऊन म्हणजे अपवर्ड ट्रेंड पण सुरू झालेला आहे आता. त्यामुळे व्हॉट इज अ नीड ऑफ आवर इज टू बूस्ट द इकॉनॉमी. नाउ व्हाईल बूस्टिंग द इकॉनॉमी, इन ऑर्डर टू स्टार्ट द इकॉनॉमिक सायकल रोलिंग, काय गोष्टी साधारणतः, म्हणजे मी काय फार मोठा इकॉनॉमिस्ट नाहीच आहे, पण विचार केला, वाचल्यानंतर काय गोष्टी साधारणतः करायला किंवा सरकारच्या पण मनात काय आले असेल. बेसिकली लोकांनी पैसे खर्च केले पाहिजे. मनी स्पेंडिंग शुड स्टार्ट. त्यामुळे हातातला पैसा, जो डिस्पोजेबल मनी ज्याला म्हणतो, तो वाढला पाहिजे. देर इज सर्टन सपोर्ट निडेड फॉर सर्टन सेक्टर्स. काही इंडस्ट्रीजना सपोर्ट डायरेक्ट गरज आहे. त्यातल्या त्यात एसएमई किंवा कॉटेज इंडस्ट्रीजना खूप गरज आहे. एंटरप्रेन्योर्स शुड बी एनकरेज. सो ईज ऑफ डुईंग बिझनेस पण थोडासा वाढला पाहिजे आहे त्यापेक्षा. ऍग्रिकल्चर, जसं मी आता म्हटलं, त्याच्यामध्ये तिथे ग्रोथ चालू आहे. त्यामुळे ऍग्रिकल्चरला खूप आता जर का आपण बढावा दिला किंवा चांगला त्याच्यामध्ये प्रोत्साहन दिलं तर खूप चांगले रिझल्ट येण्याची अपेक्षा आहे. त्याच वेळेला ज्याला फायनान्शियल इन्क्लुजन किंवा जेव्हा सगळ्यांना बरोबर घेऊन जायचं, त्यामुळे गरीब किंवा मध्यमवर्गीय किंवा अशा लोकांना थोडेसे फंड्स हातात देऊन त्यांना कसं सर्व्हायवल, त्यांना याच्यामध्ये कसं पुढे घेऊन जाता येईल ते पण बघितलं जायला पाहिजे. अवेलेबिलिटी ऑफ प्रोडक्ट, सप्लाय चेन किंवा इन्फ्रास्ट्रक्चर, लॉजिस्टिक जे आहे, कारण बऱ्याचशा गोष्टी ह्या याच्यामध्ये जसं मी म्हटलं तसं कॉन्फिडन्स डाऊन झाल्यामुळे लोक जायला एकमेकांना भेटायलाच आता कचरत आहेत. त्यामुळे अवेलेबिलिटी ऑफ प्रोडक्ट्स शुड बी एनकरेज आणि कसं अवेलेबल करता येईल त्या दृष्टीने पण प्रयत्न केले. आणि हे सगळं करताना सगळ्यावरती काही कुठल्याही प्रकारचं प्रेशर येऊन न देता गव्हर्नमेंटचा रेव्हेन्यू कसा वाढेल हे पण गव्हर्नमेंटला बघणं भाग आहे. हा सगळा बॅकग्राऊंड बॅकड्रॉप आहे. त्यामुळे कदाचित मी कुठच्याही प्रकारे म्हणतो त्याप्रमाणे जस्टिफाय न करता फॅक्च्युअल गोष्ट जी वाचली, जी अनुभवली त्याच्यातून सांगतो. कदाचित काही गोष्टी जे गव्हर्नमेंट करेल किंवा करतंय किंवा करणार आहे त्याच्यामध्ये फायनान्शियल प्रुडन्स मे नॉट बी द बेसिक क्रायटेरिया, but the basic criteria is increasing the cycle or making the cycle more fast, incentivizing national wealth creators. त्यामुळे बऱ्याच वेळेला असं कदाचित आपल्याला वाटण्याची शक्यता आहे, एस्पेशली प्रोफेशनल्स ना, मी परत सांगतो की इन्क्लुडिंग मी, किंवा ह्याच्यात काय आहे, टॅक्स मध्ये तर काहीच झालेलं नाहीये किंवा आणि कुठच्या कायद्यामध्ये तर काहीच झालेलं नाही, पण हे न करता इतर कायदे जे आहेत, इतर ज्या गोष्टी आहेत, जे नॅशनल वेल्थ क्रिएटर आहेत त्यांना इन्सेंटिव्हाइज करायची जास्ती गरज आहे. कदाचित ह्याच्यात फायनान्शियल प्रुडन्स असणार नाही. त्यामुळे ह्या बॅकग्राऊंड वरती काय रिफॉर्म्स आहेत म्हणजे त्याप्रमाणे जवळजवळ 25 स्लाइड्स आहेत, पण ह्या 3 वरती मी जास्त कॉन्सन्ट्रेट करण्याचा प्रयत्न करणार आहे. आत्मनिर्भर भारत, आता चर्चा झाली आपली आणि मिनिस्टर्स लोकांनी किंवा बऱ्याच लोकांनी हे सांगितलं पण की आम्हाला आत्मनिर्भर म्हणजे कोणाला एक्सक्लूड करून किंवा कोणी आम्ही नाही, आम्ही कोणाबरोबर जाणार नाही किंवा कोणी आम्हाला नको आमच्या बरोबर, प्रोटेक्शनिस्ट अशा प्रकारचं नाहीये. इट इज अ सेल्फ रिलायंट. वी हॅव टू इंट्रोस्पेक्ट, इव्हॉल्व अँड अपलिफ्ट दॅट. आपल्या ज्या वस्तू आहेत, आपल्या वस्तूंना पुढे कसं घेऊन जाता येईल, मुळात आपल्या वस्तूंना आपल्याकडेच पॉप्युलर कसं पहिल्यांदा करता येईल, मग एक्सपोर्ट होणार त्या. त्यामुळे परस्युइंग द पॉलिसीज ऑफ एफिशियंट, कॉम्पिटेटिव्ह अँड रिझिलियंट अँड सस्टेनिंग अँड सेल्फ जनरेटिंग. रिवायवल ऑफ एव्हरी स्पिअर ऑफ डिमांड, म्हणजे सगळ्या गोष्टींचा आपल्याला विचार करून सगळीकडनं डिमांड अँड सप्लाय हा वाढवायला लागेल. आपले जे रिसोर्सेस आहेत त्याचं ऑप्टिमम मॅक्सिमम यूज कसं करता येईल आणि आपल्या सर्व्हिसेस इंटरनॅशनली कशा कॉम्पिटिटिव्ह बनवता येतील ह्या गोष्टी बघण्याची खूप आवश्यकता आहे. आणि म्हणून जो एक नारा दिला गेला, ज्याला कदाचित नारेबाजी लोकांना वाटत असेल, पण तो नारा दिलेला, बिकम वोकल फॉर अवर लोकल प्रोडक्ट्स अँड मेक देम ग्लोबल. सो मेकिंग लोकल प्रोडक्ट्स ग्लोबल इज द मोर थिंग. ग्लोबल याचा अर्थ लगेच त्याचा आपण एक्सपोर्ट करायला लागला पाहिजे असं नाही, पण ग्लोबल याचा अर्थ त्या ग्लोबल कॉम्पिटिटिव्हनेसच्या दृष्टीने आपल्याकडे आपली तयारी झाली पाहिजे. सो ऑन दॅट बेसिस आत्मनिर्भर म्हणजे काय, तर आपण स्वतःचा कॉन्फिडन्स बूस्टअप करून आपल्या ज्या गोष्टी आहेत त्याचा अभिमान पहिल्यांदा आपल्याला वाटला पाहिजे आणि तो अभिमान जर का आपल्याला वाटला तर आपण त्या गोष्टी पुढे घेऊन जाऊ. सो दॅट इज आय थिंक आत्मनिर्भर भारत अकॉर्डिंग टू मी. आणि सगळे जे रिफॉर्म्स आहेत, मी साधारणतः मला सूत्र असं दिसलं, सगळे रिफॉर्म्स हे बॅकग्राऊंड आणि ही थॉट प्रोसेस ह्या बेसिसवरती झालेले आहेत. कुठच्या प्रकारचे रिफॉर्म्स आहेत, मी म्हणून म्हटलं तसं भरपूर रिफॉर्म्स झालेत, कदाचित माझ्याकडनं काही मिसआउट पण झाले असतील, त्यातले सगळेच मी घेणार नाही. एस्पेशली आरबीआय डिसिजन्स तर माझ्या मते मी करणं पण बरोबर नाही आता मराठे साहेब असल्यानंतर. इन्फॉर्मल सेक्टर्स, जे तळागाळातील जे काही लोक छोटे मोठे उद्योग करतायत स्वतःच्या पोट भरण्यासाठी, त्यांच्यासाठी. ऍग्रिकल्चर जे खूप महत्वाचं आहे आणि आता खूप चांगले दिवस येण्याची त्याला शक्यता आहे. अदर ऍग्रो बेस्ड इंडस्ट्रीज हे कदाचित आपल्यासारख्या शहरी प्रोफेशनल कडनं दुर्लक्षित राहत असतील,
पण त्या इंडस्ट्रीजला खूप महत्व येणार आहे. एमएसएमई ला खरं म्हणजे मी बोलण्यापेक्षा महेश्वर त्यातला खूप मोठा एक्सपर्ट आहे आणि महेश्वरची भाषणं पण आम्ही बऱ्याच ठिकाणी ठेवलेली आहेत. पण मी काही गोष्टी पण घेण्याचा प्रयत्न करीन त्याच्याचकडनं शिकून थोड्याशा. अदर इंडस्ट्री बाकीच्या इंडस्ट्रीज पण आहेत आणि त्याच्यात एस्पेशली गव्हर्नमेंट रिलेटेड इंडस्ट्रीज, गव्हर्नमेंट कुठच्या ना पुढे करते, लेबर रिफॉर्म्स, हेल्थ अँड एज्युकेशन सेक्टर, त्याच्यामध्ये पण आपण आता खूप पुढे जाण्याची शक्यता आहोत. आणि इन्व्हेस्टमेंट बूस्टअप करण्यासाठी काय करता येतील, आरबीआय आणि टॅक्सेशन रिफॉर्म. सो मी जेव्हा रिफॉर्म्स म्हणतोय, मी म्हणून खाली काही गोष्टी ज्या आहेत त्या सपोर्टिव्ह डिसिजन्स म्हणून वाटतील, पण ते रिफॉर्म्स पुढे घेऊन जाण्याच्या दृष्टीने आहेत. मी सगळ्याच गोष्टी जे 20 लाख करोड का काय असं जे पॅकेज दिलं होतं त्यातल्या सगळ्याच गोष्टी कव्हर करणार नाहीये, पण त्यातल्या काही गोष्टी ज्या आहेत त्या कदाचित फक्त सपोर्टिव्ह किंवा फक्त इन्सेंटिव्ह म्हणून वाटतील, पण त्या गोष्टी रिफॉर्म्स म्हणून किंवा काही उद्देशाने करण्यात आलेल्या ज्याचे लॉंग टर्म फायदे आहेत, त्या काही गोष्टी मात्र मी जरूर घेतलेल्या आहेत या प्रेझेंटेशन मध्ये. सो विल गो अहेड. रिफॉर्म्स फॉर इन्फॉर्मल सेक्टर. आपल्याकडे सेल्फ हेल्प ग्रुप किंवा छोटेसे घराघरात बसणारे किंवा बायकांचे छोट्या ग्रुप, अशा प्रकारचे खूप ग्रुप्स आहेत. आता त्याला जे लेंडिंग आहे ते कोलॅटरल फ्री लेंडिंग आपण वाढवतोय. ते जे वाढवल्यामुळे त्यांचं ह्याच्यात इन्व्हेस्टमेंट वाढणार आहे. आतापर्यंत मी म्हटलं त्याप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारे आपण 3 करोड मास्क आणि 1,20,000 लिटर सॅनिटायझर्स या सेल्फ हेल्प ग्रुपने बनवलेले आहेत. स्मॉल बिझनेस सेंटर मुद्रा त्यांना इंटरेस्ट सबवेन्शन देण्यात येते. आता मी म्हटलं तसं जरी दिसणारे बेनिफिट जरी वाटले आपल्याला आता, पण दीज आर नॉट वन टाइम बेनिफिट्स, दीज आर गोइंग टू रिमेन. आणि जेव्हा या सेल्फ हेल्प ग्रुपला जास्ती फंडिंग मिळायला लागेल, त्यांना जास्ती एन्करेजमेंट मिळायला लागेल, आय थिंक दे ऑल्सो विल परफॉर्म व्हेरी वेल इन दिस स्मॉल काइंड ऑफ थिंग्स विच आर गोइंग टू हॅव व्हेरी लार्ज इम्पॅक्ट. इझी ऍक्सेस ऑफ क्रेडिट टू स्ट्रीट वेंडर, त्यांना डायरेक्ट 10,000 रुपये इनिशियल वर्किंग कॅपिटल म्हणून देण्यात येणार आहे. म्हणजे अगदी सामान्यातला सामान्य जो स्ट्रीट वेंडर आहे त्याला 10,000 रुपये वर्किंग कॅपिटल म्हणून आता देणार. मी म्हटलं तसं फायनान्शियल प्रुडन्स आता महत्वाचा नाहीये, पण त्याला कुठेतरी जगून त्याची इंडस्ट्री, त्याचं एंटरप्रिनरशिप वाढवण्याच्या दृष्टीने आता हा प्रयत्न आहे. ट्रायबल आणि आदिवासींना जॉब क्रिएट करण्याच्या दृष्टीने आता पावसाळ्यामध्ये किंवा आता पुढे पण जे फॉरेस्ट मॅनेजमेंट किंवा अफॉरेस्टेशन, ज्या फॉरेस्टेशनचे जे प्लांटेशनचे ऍक्टिव्हिटी आहेत त्या गव्हर्नमेंट सुरू करते, या अर्थाने की त्यांना बाहेर कुठे जायला लागू नये, त्यांना कामात काही पैसे मिळावेत. आणि ही कामं महत्वाची आहेतच, ती कदाचित आपण उद्या केली असती, ती आज सुरू करतोय फॉरेस्टेशनची वगैरे. त्याचप्रमाणे जे मायग्रंट लेबर गेलेले आहेत त्यांना मनरेगामध्ये गुंतवून त्यांना इव्हन रेनी सीझन मध्ये काही प्लांटेशनची, हॉर्टिकल्चरची कामं काही देता येईल का, या दृष्टीने प्रयत्न सुरू झालेले पण आहेत. म्हणजे मायग्रंट लेबर कदाचित परत येण्याला कचरतील पण मुंबई, पुणे सारख्या किंवा आणि मोठ्या शहरांमध्ये, आणि ते तिथे अनएम्प्लॉयमेंट मोठी होऊ नये, त्यांना जास्तीत जास्त मदत होऊन जास्तीत जास्त तिकडे एम्प्लॉयमेंट कशी जनरेशन होईल, तर कामं त्याच ठिकाणी जवळपास कशी क्रिएट करता येतील त्या दृष्टीने आता प्रयत्न सुरू झाला. म्हणजे इन्सेंटिव्हायझेशन जरी वाटत असेल तरी पण हे पुढच्या दृष्टीने खूप महत्वाचं आहे. आणि कदाचित हे असंच सुरू राहिलं तर डिसेंट्रलायझेशन आपण जे म्हणतो, मोठ्या शहरातली जी लोकसंख्या आपण डिसेंट्रलाइज करायला बघतोय त्या दृष्टीने खूप महत्वाचं ठरणार आहे. किती सक्सेसफुल होतं किती नाही हे आजच्या घडीला आपल्याला माहित नाहीये. ऍग्रिकल्चर सेक्टर, मी जसं म्हटलं तसं की याच्यावरती थोडासा आपण वेळ देणार आहोत, पण ऍग्रिकल्चरमध्ये आता 3 फार्म बिल झालेली आहेत. मी त्या 3 फार्म बिलाच्या पलीकडे पण काही जाऊन थोडंसं डिस्कशन याच्यात करणार आहे. तर 3 फार्म बिलामध्ये फार डिटेलमध्ये मी समजत आहे. बेसिकली पहिलं जे बिल आहे त्याच्यामध्ये कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगला थोडासा प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न आहे. कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग म्हणजे काय, तर ज्यांचा आंब्याच्या उत्पादनाशी थोडासा संबंध आहे किंवा ज्यांचा चिकन किंवा अशा पोल्ट्री फार्मशी थोडासा संबंध आहे, त्याच्यामध्ये आता पण थोड्याफार प्रमाणात, पूर्ण नाही म्हणत मी, कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग सुरू आहे. म्हणजे काय, तर उद्योजकाने येऊन डायरेक्ट फार्मरशी चर्चा करणं आणि त्याचं प्रोडक्ट एखाद्या वर्षासाठी किंवा एखाद्या पिरियडसाठी ऑलरेडी विकत घेणं. सो देर इज अ प्राइस अश्युरन्स, देर इज अ अश्युरन्स टू द फार्मर दॅट माय प्रोडक्ट विल बी सोल्ड अँड माय प्रोडक्ट विल बी टेकन ओव्हर. आता हे कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग लिगलाइज आणि कोडिफाईड करण्याच्या दृष्टीने हा पहिला कायदा आहे. आणि हा खूप इंटरेस्टिंग कायदा आहे आणि त्याच्यामध्ये खूप प्रोटेक्शन फार्मरना किंवा शेतकऱ्यांना पण दिलेला आहे. आणि त्याच्यामध्ये इन्शुरन्स किंवा रिस्क मिटिगेशनच्या पण दृष्टीने जोडण्याचा प्रयत्न पुढे होणार आहे गव्हर्नमेंटच्या दृष्टीने. गव्हर्नमेंटच्या दृष्टीकडनं होणार असल्यामुळे त्याला बरीचशी सँक्टिटी राहील. मिनिमम पिरियड 1 वर्षाचा असेल आणि मॅक्सिमम 5 वर्ष असेल. सगळ्यात महत्वाचं म्हणजे जसं आता चिकन किंवा पोल्ट्री इंडस्ट्रीमध्ये होतं की एखादी कंपनी जाऊन 15, 20, 25 पोल्ट्रीजना सांगते की तुम्ही आमचे हे बियाणं म्हणजे हे खाद्य द्यायचं, अशा प्रकारे त्यांना वाढवायचं,
चिकन मगच आम्ही विकत घेऊ. त्यामुळे ते सगळ्या सोयी सुविधा त्या कंपन्या देतात आणि शेतकऱ्यांकडनं किंवा पोल्ट्री यांच्याकडनं त्याच प्रकारे ते बनवून देतात. तसंच फार्मिंग मध्ये पण सोयी सुविधा सगळ्या स्पॉन्सर्स किंवा कंपन्या किंवा जे कोणी अग्रीमेंट करणार ते देतील आणि शेतकऱ्यांना आपलं विना टेन्शन शेती करायची. राईट्स टू शेअर क्रॉपर प्रोटेक्टेड, म्हणजे मी पण इंटरेस्टिंगली ते वाचलं की बऱ्याच वेळा कसं होतं की आता कदाचित ऑलरेडी तिथे रिव्हर्स कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग आहे, म्हणजे लँड ओनरने ऑलरेडी काही जणांना ती जमीन कसायला दिली आहे, तर ते ज्यांना कसायला दिले त्यांचा हक्क मात्र अबाधित राहणार आहे असं कायद्यात म्हटलेलं आहे. म्हणजे शेतकऱ्यांना हा बराचसा विन विन सिच्युएशन देणारा कायदा आहे. लोकांचं म्हणणं असं आहे की काही मोठ्या कंपन्या त्याच्यावरती हे करतील का. आपण मी म्हटलं तसं मी आता फक्त फॅक्ट्स ठेवणार आहे, आपण त्याचा विचार जरूर करूया किंवा करूया चर्चा करताना. इसेन्शियल कमोडिटीज ऍक्ट मध्ये बदल करून, कारण इसेन्शियल कमोडिटीज ऍक्ट मध्ये बरेचशा माल प्रॅक्टिसेस पण चालू होत्या. जवळजवळ आता म्हणतात की काही एका वर्षामध्ये 74,000 रेड झाल्या त्याच्यामध्ये, आणि शेतकरी हा त्याच्यामध्ये जास्तीत जास्त होरपळला जात होता. त्यामुळे काही गोष्टी ज्या आहेत त्या डिरेग्युलेट केल्या गेलेल्या आहेत. स्टॉक जेवढा ठेवायचा त्याच्यावरती पण थोडासा आता रिलॅक्सेशन देण्यात आलेलं आहे. सगळ्यात थोडंसं वादग्रस्त किंवा जे काय हा कायदा आता तुमच्या समोर दिसतोय तो फार्मर्स प्रोड्यूस ट्रेड अँड कॉमर्स बिल 2020, त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना एपीएमसी कडे जाण्यापासून किंवा जे कंपल्शन होतं ते उठवलं गेलेलं आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, मी सगळ्या डिटेलमध्ये जात नाही, पण शेतकऱ्यांना आता जर का स्वतःचा प्रोड्यूस विकायचा असेल तर तो एपीएमसीच्या थ्रूच विकायला लागायचा. एपीएमसीचे काही एजंट किंवा आडतिया ज्याला म्हणतात ते मधल्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी त्याच्यामध्ये चालायच्या, मी जात नाही. पण त्याच्यातनं सेस पण गव्हर्नमेंटला जायचा. आता तो सेस किती जायचा, ट्रान्झॅक्शन किती व्हायची, सेस किती जायचा याच्यात पण मी जात नाही. पण एकंदरीत शेतकऱ्याला सगळा खर्च जो आहे तो स्वतःच्या माथ्यावरती घेऊन जो प्राइस तिथे मिळेल ती घेऊन चुपचाप घरी यायला लागायचं. आता ही गोष्ट जाऊन शेतकऱ्याला स्वतःचा कस्टमर फाइंड आउट करता येणार आहे. बॅरियर फ्री इंटरस्टेट ट्रेड इज नाव पॉसिबल. दुसऱ्या राज्यात जरी पाठवायचं असेल, एस्पेशली बॉर्डर डिस्ट्रिक्टना हे खूप महत्वाचं ठरणार आहे. आपण आज वेस्टर्न महाराष्ट्राची कनेक्ट आहोत, त्यामुळे सोलापूर, कोल्हापूर, सांगली या डिस्ट्रिक्टना खूप महत्वाचं ठरणार आहे की डिस्ट्रिक्ट आपलं राज्याचं दुसऱ्या राज्यात जर का पाठवायचं असेल माल तरी पण त्याला आता कम्प्लिटली अवेलेबिलिटी किंवा फ्री असणार आहे. द ऍक्ट ऑल्सो परमिट इलेक्ट्रॉनिक ट्रेडिंग, अतिशय महत्वाचं आहे. इलेक्ट्रॉनिक प्लॅटफॉर्म हा गव्हर्नमेंट अप्रूव्ड असणार आणि कायद्यामध्ये एखाद दोन क्लॉजेस असे आहेत की त्यात इलेक्ट्रॉनिक प्लॅटफॉर्मची कॅन्सलेशन पण गव्हर्नमेंट करू शकतं आणि हा सगळ्याचा कंट्रोल गव्हर्नमेंटकडे, आय मीन सगळ्याचा म्हणजे त्याचा प्लॅटफॉर्मच्या एकंदरीत रेग्युलेटरी आस्पेक्ट हा गव्हर्नमेंटकडे राहणार आहे. आणि तो इलेक्ट्रॉनिक प्लॅटफॉर्मवरती जेव्हा फार्मर विकायला लागेल, आज आपल्याला वाटतं पण बऱ्याच ठिकाणी माझे काही मित्र मान्य करतील की मोबाईलवरती बरेच लोक इंटरॅक्ट आजही करतात. त्यामुळे तो इलेक्ट्रॉनिक प्लॅटफॉर्म शेतकऱ्यांना मिळाल्यानंतर त्यांचा रोजचा भाव आहे तो त्यांना तिथे करता येणार आहे. आज हल्लीच अनाउन्समेंट अशी झाली, सगळ्यात मोठी जी हे होती की एमएसपी मिनिमम सपोर्ट प्राइस राहणार आहे की नाही राहणार. तर गव्हर्नमेंटने त्यात एनेबलिंग प्रोव्हिजन पण आहे कायद्यामध्ये आणि गव्हर्नमेंटने पण सांगितलं की एमएसपी विल रिमेन. इनफॅक्ट एपीएमसी ऑल्सो इज गोइंग टू रिमेन. काही तज्ञ आहेत त्यांनी तर उलट असं सांगितलं की आता एपीएमसीज हे जास्ती एफिशियंटली काम करतील कारण त्यांना प्रायव्हेट कॉम्पिटिशन आलेली आहे. त्यामुळे एपीएमसी ते जास्ती एफिशियंटली आणि जास्ती प्रोफेशनली काम करतील. कदाचित एपीएमसीचा धंदा हा पहिल्यापेक्षा चांगला वाढेल असं काही प्रोफेशनलचं म्हणणं आहे. आपण त्याच्यात जाऊया नको, पण ऍटलिस्ट एक समजायची गोष्ट आहे. कुठच्याही प्रकारे त्याला सेस लागणार नाहीये, मार्केट फी किंवा सेस कुठच्याही प्रकारे सेलला लागणार नाही. आजपर्यंत काय व्हायचं, शेतकऱ्यांनी पूर्णपणे माल आणून एपीएमसीला विकेपर्यंत जो काही लोडिंग, अनलोडिंग, ट्रान्सपोर्टेशन, सेस हा सगळा खर्च शेतकऱ्याच्या माथी असायचा. सो डिस्प्यूट रेझोल्युशन मेकॅनिझम पण आहे. फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन एफपीओ आणि याच्यावरती खूप भर असणार आहे किंवा कोऑपरेटिव्ह सोसायटीज स्मॉल फार्मर्सला एकत्र आणण्याच्या दृष्टीने ह्याच्यामध्ये खूप थॉट प्रोसेस झालेली आहे आणि एफपीओजना जास्तीत जास्त वाढवायचं आणि छोट्या शेतकऱ्यांना कसं बेनिफिट देता येईल याचा पण विचार झालेला आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे जेव्हा ही अग्रीमेंट होणार विकायची, जेव्हा विकलं जाणार तेव्हा ते 3 दिवसात, मॅक्सिमम 3 दिवसात शेतकऱ्याला याचे पैसे मिळणार आहेत. म्हणजे शेतकऱ्याला आता स्वतःचा भाव मिळेल, त्याच्या मागची इतर खर्च नाहीये, त्याला अनेक वेगवेगळे अव्हेन्यूज आता पॉसिबल होणार आहेत विकायचे. एफपीओज असतील, इलेक्ट्रॉनिक प्लॅटफॉर्म असतील किंवा डायरेक्ट कंपनी येऊन कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगच्या दृष्टीने करणार असतील आणि प्लस त्याला पैशाची किंवा त्याच्या येणाऱ्या पैशाची गॅरंटी आहे आता, राईट. ह्या दृष्टीने हे कायदे आता असे मांडतात. त्याचे काही ऍडव्हान्टेजेस, डिसएडव्हान्टेजेस आपण चर्चा करू. व्हॉट आर अदर मेजर्स? देर आर मेनी अदर मेजर्स दिस हॅव बीन टेकन. डायरेक्टली लोन मॉनिटरिंग दिले
किसान कार्डच्या थ्रू, आणि किसान कार्डचा वापर जसा वाढायला लागेल तसं डायरेक्ट लोन किसान शेतकऱ्यांना मिळणार आहे. 25 लाख किसान कार्ड नवीन सँक्शन झालेली आहेत. रिफायनान्स नाबार्डच्या थ्रू सँक्शन झालेलं आहे. फायनान्सिंग, मी हे सगळ्या गोष्टी वाचून टाकून नाही कारण आपल्याला एवढा वेळ नाहीये. फायनान्सिंग फॅसिलिटी दिलेली आहे आता प्रायमरी ऍग्रिकल्चर सोसायटीसाठी वगैरे, आणि नवीन इन्फ्रास्ट्रक्चर क्रिएट करायचं आहे. कारण आता असं होणार आहे की हे नवीन कायदे आल्यानंतर ज्याला फार्म गेट किंवा आता गावागावामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर वाढायला लागणार आहे, स्टोरेज म्हणा किंवा फार्म गेटला परचेस करणं म्हणा किंवा ऍग्रिगेशन, नवीन इलेक्ट्रॉनिक प्लॅटफॉर्मवरती ऍग्रिगेटर्स पण वाढतील याचे. तर त्या दृष्टीने त्या लोकांना फंडिंग करण्याच्या दृष्टीने पण आता फॅसिलिटी किंवा फंड्स सँक्शन केले गेलेले आहेत. तसंच मी म्हटलं असं की मायक्रो फूड एंटरप्राइजेसला पण आता फॉर्म्युलेशन केलेलं आहे. क्लस्टर बेस्ड अप्रोच, ज्याला एफपीओ किंवा क्लस्टर बेस्ड अप्रोच, म्हणजे सगळ्यांना छोट्यांना एकत्र आणून किंवा एका प्रोडक्ट वाईज लोकांना एकत्र आणून त्या दृष्टीने कसं त्यांना वाढवता येईल तिकडनं, अशा प्रकारचा एक थॉट प्रोसेस सुरू झालेली आहे. आता बरोबर पण इतर काही पण अॅग्रो बेस्ड इंडस्ट्री आहेत, त्यांच्यासाठी पण अनेक मेजर्स आहेत. त्याच्यामध्ये जास्त डिटेलमध्ये जात नाही मी, पण मासेमारी करता अजून त्यांची इन्फ्रास्ट्रक्चर, त्यांच्या मासेमारी नसताना त्यांना काही ऍक्टिव्हिटीज कशा क्रिएट करता येईल. कारण जे मासे खातात त्यांना कदाचित माहिती असेल, सुक्या मच्छ्यांसाठी अगदी परदेशात पण खूप डिमांड आहे. तर या दृष्टीने कशी काही वाढ करता येईल. अॅनिमल हजबंडरीमध्ये बऱ्याचशा वेळेला मुख्य ह्या सगळ्या लोकांना त्रास असतो तो म्हणजे रोगराईचा. तर त्या दृष्टीने पण एक प्रोग्राम गव्हर्नमेंटने आखलेला आहे 100% व्हॅक्सिनायझेशनचा, आणि इन्फ्रास्ट्रक्चर पण त्यांना डेव्हलप करण्याच्या दृष्टीने एक फंड क्रिएट केलं गेलेलं आहे. हर्बल मेडिसिन प्लांट, मी आता मगाशी म्हटल्याप्रमाणे आपली मेडिसिन्स किंवा आपली हर्बल मेडिसिन्स आता इतर देशात पण खूप पॉप्युलर होत आहेत. तर त्या दृष्टीने पण जमीन आयडेंटिफाय करून त्या दृष्टीने फंड्स क्रिएट करून आता ते प्लांट्स कसे वाढतील आणि त्या दृष्टीने काय करता येईल हे पण बघितलं गेलं आहे. मधाचा जो बिझनेस आहे, मधमाशांत वाढवण्याच्या दृष्टीने, त्या दृष्टीने पण काही आता स्टोरेजचे असतील म्हणा किंवा पोस्ट हार्वेस्ट असतील म्हणा, अशा प्रकारच्या काही ऍक्टिव्हिटीज, त्याचं यील्ड कसं वाढवता येईल त्या दृष्टीने पण आता विचार केला गेला आहे. आपण एमएसएमई सेक्शनकडे जाऊ. एक 10 मिनिटात मला संपवायचंय. एमएसएमई मध्ये छोट्या उद्योजकांना खूप काही आता आपण एकंदर इनिशिएटिव्ह घेतले गेलेले आहेत. त्यांचं लिमिट वाढवलेलं आहे, म्हणजे जास्ती इंडस्ट्रीज एमएसएमई मध्ये कशा येतील त्या दृष्टीने लिमिट वाढवलेले आहेत. नुसतंच इन्व्हेस्टमेंट नाही तर टर्नओव्हरचं पण लिमिट आणलेलं आहे, त्यामुळे जास्ती लोकांना आतमध्ये यायला मिळणार आहे. डिस्टिंक्शन बिटवीन मॅन्युफॅक्चरिंग, म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग आणि सर्व्हिस अशा दोन वेगळे न ठेवता सगळ्यांनाच एकत्र केलेलं आहे. बऱ्याच वेळेला काय व्हायचं की एमएसएमईना जे गव्हर्नमेंटचे टेंडर्स आहेत त्या गव्हर्नमेंटच्या टेंडर्स मध्ये इतर लोकांबरोबर, मोठ्या लोकांबरोबर किंवा ग्लोबल लोकांबरोबर फाईट करायला लागायचं. तर 200 कोटीपर्यंत गव्हर्नमेंटची टेंडर म्हणजे टेंडर निघणार नाहीत, तर ती एमएसएमईना देण्याच्या दृष्टीने एक मोठं बूस्ट आणि लोकल एंटरप्रेन्योर्सला बूस्ट करण्याच्या दृष्टीने एक मोठं पाऊल उचललेलं आहे. ई मार्केट, जनरली एमएसएमई लोक ट्रेड फेअर किंवा अशाच्यात जाऊ शकत नाही, तर त्यांच्यासाठी ई मार्केट्स कशी उपलब्ध करून देता येईल त्या दृष्टीने डेटा प्लॅटफॉर्म किंवा अशा प्रकारचा प्लॅटफॉर्म क्रिएट करणं, ही एक ऍक्टिव्हिटी सुरू झालेली आहे. सगळ्यांना, म्हणजे महेश्वरनीच मला हे पहिल्यांदा सांगितलं, आणि ट्रेड्स, जो बिल डिस्काउंटिंगचा, जो डिस्काउंटिंग ऑफ इनव्हॉइसेस हा जो नवीन प्लॅटफॉर्म निर्माण झालेला आहे, खूप इंटरेस्टिंग प्लॅटफॉर्म आहे. सक्सेस व्हायला कदाचित वेळ लागेल आपल्याकडे, पण खूप इंटरेस्टिंग प्लॅटफॉर्म आहे एमएसएमई साठी. आणि तो इलेक्ट्रॉनिक प्लॅटफॉर्म आहे, त्यामुळे फंडिंग पण एमएसएमईना लवकरात लवकर मिळणार, म्हणजे पैसे रिकव्हरी जी आहे ती लवकरात लवकर मिळेल. एमएसएमई रिसिवेबल, गव्हर्नमेंट आणि सीपी, पब्लिक लिमिटेडचा डायरेक्टर आहे. It is a standing instruction from government to clear the debts of MSME in 45 days. So 45 दिवसात त्यांचे डेट्स क्लिअर केलेच पाहिजेत, हे स्टँडिंग इन्स्ट्रक्शन्स आहेत. Now, as I said, these are reforms. There are supportive decisions which are taking us towards reforms. Collateral free automatic loan. आता हे जे झालेलं आहे की 25 करोड ज्यांचा टर्नओव्हर आहे त्यांना बॉरोइंग आहे 29 फेब्रुवारी पर्यंत, त्यांना काही विचार न करता एक कोलॅटरल फ्री 20% त्यांना लेंडिंग देणार आहे. सो 4 वर्षाचं लोन, 1 वर्षाचा मोरॅटोरियम, म्हणजे साधारणतः 5 करोडचं मॅक्सिमम लोन एमएसएमईना लगेच मिळणार आहे. इक्विटी सपोर्ट, आता दीज टू आर व्हेरी इंटरेस्टिंग. प्रमोटरच्या थ्रू सबऑर्डिनेट डेट्स देऊन, म्हणजे आता एमएसएमईना कदाचित बँकांना डायरेक्टली करता येत नसेल बिकॉज ऑफ दी नॉर्म्स, पण प्रमोटर्सना त्यांच्या थ्रू काही त्यांच्या ऍसेट्स किंवा त्याच्या थ्रू लोन देऊन ते सबऑर्डिनेट डेट्स म्हणून एमएसएमई मध्ये आणून त्याच्यामध्ये कसं म्हणजे इक्विटी किंवा डीम्ड इक्विटी ज्याला म्हणतो आपण, कॉस्ट इक्विटी, ते एमएसएमई मध्ये आणण्यासाठी
ते एक प्रोव्हिजन केली आहे आणि ही आय थिंक पुढे रिफॉर्मिस्ट प्रोव्हिजन आहे. आणि फंड हॅज बीन सेटअप, म्हणजे इक्विटी फंडिंग ऑफ MSME साठी एक मोठा, ज्याला फंड ऑफ फंड्स म्हणतो, अशा प्रकारचा फंड एक सेटअप केला गेला. त्यात मी जास्त जाणार नाही, कारण जवळच बरंच प्रोफेशनल आपल्याला माहिती आहे. काही कंपनी लॉच्या प्रोव्हिजन्स आता रिलॅक्स केले गेले आहेत. रजिस्ट्रेशन ऑफ प्रॉपर्टी, डिस्पोजल ऑफ कमर्शियल डिस्प्यूट साठी आता प्रपोज आहेत काही गोष्टी. इन्सॉल्वन्सी सेक्शन 240A च्या अंडर इन्सॉल्वन्सी रेझोल्युशन फ्रेमवर्क स्पेशली MSME साठी केलेलं आहे. सध्या कोविड काळामध्ये MSMEचे काही इन्सॉल्वन्सीचे आहेत ते पोस्टपोन केले गेलेले आहेत. आणि त्याचप्रमाणे आता जर का काही डिफॉल्ट झाला तर तो डिफॉल्ट हा IBCच्या अंडर किंवा इन्सॉल्वन्सी कोडच्या अंडर डिफॉल्ट धरला जाऊ नये, अशा प्रकारची एक प्रोव्हिजन केली आहे. तो ईज ऑफ डुईंग बिझनेस ऑल्सो हॅज बीन इन्क्रीज्ड फॉर MSME. काही इतर इंडस्ट्री आहेत, मी बाकीच्या सगळ्या इंडस्ट्रीमध्ये जात नाहीये, कारण थोड्या सिलेक्ट केल्यात त्यातल्या मी, ज्या गव्हर्नमेंटशी रिलेटेड आहेत, त्याच्यामध्ये अनेक नॉर्म रिलॅक्स झाले आहेत. मी फार डिटेलमध्ये जाणार नाही, पटकन ते कव्हर करतो. कोल किंवा मिनरल याचा बराचसा कंट्रोल गव्हर्नमेंटकडे असतो. त्यातलं कॅप्टिव्ह कन्झम्पशन किती आणि नॉन कॅप्टिव्ह किती, आणि त्याच्यामध्ये अनेक रेग्युलेशन्स आहेत. तर हे सगळे रेग्युलेशन जवळजवळ रिलॅक्स करून प्रायव्हेट सेक्टरला त्याच्यामध्ये कसं इन्व्हॉल्व्ह करता येईल दृष्टीने खूप प्रयत्न चालू आहेत. त्याचप्रमाणे एन्व्हायरमेंटच्या दृष्टीने किंवा रेव्हेन्यू वाढण्याच्या दृष्टीने कोलचं गॅसिफिकेशन किंवा लिक्विफिकेशन कोणी करत असेल तर त्याला इन्सेंटिव्ह पण देण्यात येणार आहे. सो दिस इज गोइंग टू बी अ लॉंग टर्म अगेन व्हॉट आय कॅन से रिफॉर्म. ज्याला कोल गॅसिफिकेशन किंवा लिक्विफिकेशन झालं तर नॅचरली आपलं एन्व्हायरमेंटच्या दृष्टीने पण ते खूप महत्वाचं आहे आणि ते पुढे जाऊन आपल्याला खूप फायद्याचं ठरणार आहे आणि नॅचरली रेव्हेन्यू पण त्यामुळे वाढणार आहे. सिमिलरली मी म्हटलं त्यामुळे मायनिंग मध्ये पण जर का प्रायव्हेट सेक्टर आलं, प्रायव्हेट सेक्टर त्याच्यामध्ये एस्पेशली एक्सप्लोरेशन मध्ये जर का त्याच्यामध्ये जास्ती लक्ष घातलं, टेक्नॉलॉजी आणली तर त्याच्यामध्ये खूप फरक पडणार आहे. आणि ह्याच्यात तुम्हाला एकच जे मला माहिती आहे ते कदाचित ज्याला म्हणतो रिडिंग बिटवीन द लाईन, या अनेक गोष्टींमध्ये सध्या आपले काही प्रायव्हेट लोक इनोव्हेशन करतात किंवा त्यांना माहिती आहे, पण त्यांची तेवढी कपॅसिटी नसल्यामुळे सेंट्रल इव्हन पब्लिक सेक्टर युनिट्स पण त्यांना ते घेऊ शकत नाहीत बोर्डवरती. आणि ह्या बऱ्याचशा गोष्टीमध्ये आज चायनीज कंपनी आहेत एक्सप्लोरेशन मध्ये, आणि त्यांचा एक्सप्लोरेशनचा ज्याला म्हणतो ना पार्टिसिपेशन कमी करण्याच्या दृष्टीने फार मोठं पाऊल आहे. आत्मनिर्भरता म्हणजे हे की आपण मोठे होऊया, आपण आपली रेश मोठी करूया. त्यामुळे ह्या लोकांना जर का इन्व्हॉल्व्ह केलं एक्सप्लोरेशन मध्ये तर हे लोक स्वतःच जास्त ज्याला expertise hai, they will employ their expertise and we need not depend on the outsiders. So mineral sector is the best example for that. Production. बराच गदारोळ झाला की डिफेन्स आपण कसं काय त्याच्यामध्ये FDI घेणार, कसं काय आपण प्रायव्हेटायझेशन करणार. 101 गोष्टींचं लिस्टिंग केलं गेलेलं आहे की ज्या मेक इन इंडियाच्या अंडर डिफेन्स काही गोष्टी आपल्या इंटरनली आपण प्रोडक्शन करू शकू. आणि बरेचसे एंटरप्रेन्युअर्स पण त्याच्यामध्ये आता इंटरेस्ट दाखवायला लागलेले आहेत. आणि त्याच्यामध्ये कम्प्लिटली अकाउंटेबिलिटी करण्याच्या दृष्टीने जो ऑर्डिनन्स जो सप्लाय आहे त्याचा जो बोर्ड आहे विकत घेणारा त्याचं कॉर्पोरेटायझेशन करण्याच्या दृष्टीने सो दॅट देयर विल बी अ ट्रान्सपरन्सी इन दॅट पण ह्याच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत. स्पेस आणि ऑटोमेट एनर्जीच्या सेक्शन मध्ये पण त्याचा फक्त आपल्या गव्हर्नमेंटकडे न राहता इव्हन इस्रो हॅज बीन इन्स्ट्रक्टेड टू शेअर द फॅसिलिटीज इफ समबडी इज इंटरेस्टेड. सो त्याच्यामध्ये पण प्रायव्हेट लोक येऊन स्वतःचा एक्सपर्टाईज कसा वापरतील. PPP मॉडेलमध्ये त्यात रिसर्च रिएक्टर मध्ये लोक त्यात इन्व्हेस्टमेंट करून त्याचा मेडिकल गोष्टींसाठी कसा उपयोग करू शकतील, ट्रीटमेंट ऑफ कॅन्सर, आणि त्याचप्रमाणे काही फूड प्रोटेक्शन और फूड प्रिझर्वेशन साठी त्याचा कसा उपयोग होऊ शकेल या दृष्टीने पण एक स्टडी करून प्रायव्हेट सेक्टरला त्याच्यामध्ये एंट्री देण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू झालेल्या आहेत. सिव्हिल एव्हिएशन कदाचित गव्हर्नमेंट रेव्हेन्यूच्या दृष्टीने हे महत्वाचं आहे की एअरस्पेस ही बरीच फ्री आहे इंडियामध्ये. त्यामुळे ती एअरस्पेस युटिलायझेशन करून आपल्याला जास्तीत जास्त त्याच्यामध्ये सिव्हिल फ्लाइंगचा खर्च पण कमी होईल आणि त्याचं एकंदरीत आपलं उत्पन्न पण वाढेल त्या दृष्टीने प्रयत्न आहेत. एअरपोर्ट आता बरेचसे प्रायव्हेटाईज करण्याच्या दृष्टीने, प्रायव्हेटाईज म्हणजे आपले लगेच डोळे मोठे होतात, प्रायव्हेटाईज म्हणजे चांगले आणि त्या दृष्टीने त्याच्यावरती कंट्रोल पण राहील. पॉवर इलेक्ट्रिसिटीमध्ये पण इलेक्ट्रिसिटी सेक्टरला बऱ्याचशा गोष्टी, कारण इलेक्ट्रिसिटी इज अ बेसिक थिंग फॉर इन्फ्रास्ट्रक्चर, त्या दृष्टीने पण बऱ्याचशा गोष्टी आता सबसिडाइज आज सबसिडाइज वाटतं पण दिस विल बी फॉर फ्युचर ऑल्सो. देर इज अ कंझ्युमर राईट्स प्रोटेक्ट करण्याच्या दृष्टीने, इंडस्ट्री प्रमोशनच्या दृष्टीने आणि सस्टेनेबिलिटीच्या दृष्टीने अनेक पावलं याच्यात उचलली गेलेली आहेत. इन्फ्रास्ट्रक्चर दृष्टीने कॉन्ट्रॅक्टर्स रिअल एस्टेट प्रोजेक्टना जे आहेत आम्ही तुमच्या समोर आहे, मी जास्त त्यात जात नाही आता. लेबर रिफॉर्म्स,
लेबर रिफॉर्म मध्ये पण थोडस चर्चा होते सध्या. आपल्याकडे भरपूर कायदे होते, त्याच्यामधले अनेक कायदे जाऊन 3 कायदे किंवा 4 म्हणता येतील त्याला. आता एक चौथा कायदा जो 19ला झाला होता, तर त्यांना ज्याला म्हणतो आपण कन्सॉलिडेट केले गेलेले आहे. आता ह्याच्यामध्ये एवढे कायदे होते आणि एवढ्या प्रकारच्या कंप्लायन्स होते, नॅचरली कंप्लायन्सेस थोडेसे कमी होणार आहे. फिक्सेशन ऑफ मिनिमम वेजेस इज गोइंग टू बी सिम्प्लिफाईड. इव्हन अनऑर्गनाइज सेक्टर्स त्याच्यामध्ये आणण्याचा प्रयत्न चाललेला आहे. नॅशनल एक पॉलिसी त्या दृष्टीने करेल. रिजनल डिस्पॅरिटी जी आहे मिनिमम वेजेस मध्ये ती निघून जाऊन नॅशनल एक पॉलिसी किंवा नॅशनल मिनिमम वेजेस एक प्रकारचे सामायिकता आणण्याचा प्रयत्न आहे. वर्करना अॅन्युअल हेल्थ चेकअप कंपल्सरी राहणार आहे. सिक्युरिटी, सोशल सिक्युरिटी जे आहे ते अनऑर्गनाइज सेक्टरना, अनऑर्गनाइज वर्करना पण देण्यात येणार आहे. जे कॉन्ट्रॅक्टवरती असतात, जे कॅज्युअल वर्कर असतात त्यांना. प्रोव्हिजन फॉर ग्रॅच्युटी, पूर्वी 5 वर्ष असेल तर ग्रॅच्युटी एलिजिबल व्हायचा, आता 1 वर्षानंतर होणार आहे. रिस्किलिंग अतिशय महत्वाचं आहे की एखाद्या अनऑर्गनाइज वर्कर किंवा याला काढून टाकलं समजा कामावरनं, तर त्याच्या रिस्किलिंगसाठी एक फंड निर्माण करणं हे त्या एम्प्लॉयरला कंपल्सरी राहणार आहे. आणि त्याच्यामध्ये त्याने 15 दिवसाचे वेजेस जे आहेत मागचे ते त्याने त्याच्यामध्ये एम्प्लॉयरने टाकायचे, एम्प्लॉईकडनं काही जाणार नाही. इंडस्ट्रियल एस्टॅब्लिशमेंट हॅव्हिंग 20 or more वर्कर्स त्यांना एक ग्रीव्हन्स रिड्रेसल कमिटी टाईप ठेवायला लागणार आहे. आणि स्टॅट्युटरी बेनिफिट्स जे आहेत ते सगळे फिक्स टर्म एम्प्लॉईज, ज्याला आपण कॉन्ट्रॅक्ट एम्प्लॉईज म्हणतो, त्यांना पण परमनंट एम्प्लॉईज प्रमाणेच द्यायला लागणार आहे. हे बेनिफिट्स मी लेबरचे सांगतोय तुम्हाला, बेनिफिट्स इंडस्ट्रीला पण आहेत. देर आर मेनी ऍग्रिगेटर्स. आता हे ऍग्रिगेटर्स जे आहेत त्यांचे वर्कर्स जे आहेत, गिग वर्कर्स म्हणजे जे डायरेक्ट त्यांचे काम त्यांच्या अंडर नसतात, अगदी मी म्हणेन स्विगीला माणूस हा एम्प्लॉई नसतो, तर त्यांची सोशल सिक्युरिटी किंवा त्यांची सेफ्टी कशी बघता येईल. किंवा काही इंटरनेट प्लॅटफॉर्म वरती काम करणारे लोक असतात जी बाहेर लोकांमध्ये काम करतात, ती त्यांचे एम्प्लॉई नसतात, तर त्या दृष्टीने 1 to 2% ऑफ देअर अॅन्युअल टर्नओव्हर विल बी केप्ट ॲज सिक्युरिटी फॉर सोशल सिक्युरिटी फॉर दिस वर्कर्स. आणि त्याचे ऑफकोर्स शुड नॉट एक्सीड 5%. खूप महत्वाचा निर्णय आहे. पण आता हे डिजिटल ट्रान्झॅक्शन प्लॅटफॉर्म वाढत जाणार आहे. अपॉइंटमेंट लेटर सगळ्यांना मॅन्डेटरी होणार आहेत. मॅक्सिमम डेली 8 तासाच्या वरती नसले पाहिजेत. हॅझार्डियस याच्यामध्ये आणि किंवा महिलांना पण सक्षमीकरण त्यांना पण परमिशन देण्यात आलेली आहे. याच्यामध्ये तुम्ही येऊन याच्यात काम करा. आणि एम्प्लॉयरवरती कंडिशन टाकण्यात आली आहे की त्यांचे सेफगार्ड्स त्यांनी सगळे बघितले पाहिजेत आणि त्या सगळ्या कंडिशन्स बघितल्या पाहिजेत. सोशल सिक्युरिटी कोड, नॅशनल सिक्युरिटी कोड त्यांनी नवीन आता प्रयत्न केले आहेत. आणि CSR फंड्स कसे वापरता येतील ह्याच्यामध्ये सोशल बेनिफिटसाठी, लेबर वेलफेअरसाठी, या दृष्टीने पण प्रोव्हिजन्स करण्यात आले आहेत. मी म्हटलं एनेबलिंग प्रोव्हिजन आहे आणि त्याचा पुढे फायदा होणार आहे. एम्प्लॉयरला बेनिफिट काय होणार, मी म्हटलं त्यामध्ये 4च कायदे आलेत आता, त्यामुळे कंप्लायन्सेस कमी होणार आहे. थ्रेशोल्ड ऑफ द फॅक्टरी इज रिड्यूस. म्हणजे पहिलं इलेक्ट्रिसिटीचे 10 आणि विदाउट इलेक्ट्रिसिटी 20 असं होतं वर्कर्स, आता ते 20 आणि 40 झालं. त्यामुळे छोटे उद्योग जे आहेत त्यांना या लेबरच्या कायद्यापासून मुक्तता मिळालेली आहे. इन्क्रीज इन थ्रेशोल्ड, आता हा जो आहे त्याच्यावरती थोडासा डिबेट चालू आहे. की पूर्वी असं होतं की 100च्या वरती जे वर्कर्स असतील त्या कारखान्यामध्ये, तर तिथे कोणाला काढून टाकलं तर त्याच्यासाठी गव्हर्नमेंटची परमिशन लागायची. तर ते 100चं लिमिट आता 300 पर्यंत घेऊन गेले. त्याचं जस्टिफिकेशन मी करत नाहीये, दिलेलं ते सांगतोय, पटलं तर घ्यायचं, नाही तर आपण त्याच्यात काहीतरी सजेशन करू शकतो. जस्टिफिकेशन असं आहे की 100च्या वरती परमिशन लागत, त्यामुळे लोक 100च्या आतमध्ये ठेवून जास्तीत जास्त एम्प्लॉईज हे बाहेरनं कसे आणून किंवा आउटसोर्सिंग कसं करता येईल, आणि त्यामुळे अनएम्प्लॉयमेंट म्हणजे एम्प्लॉयमेंट तेवढी वाढत नव्हती. आता 300चं केल्यामुळे एम्प्लॉयमेंट वाढेल, जरी त्याच्यामध्ये थोडंसं हायर अँड फायर आलं तरी पण एम्प्लॉयमेंट वाढेल. त्यामुळे एम्प्लॉयमेंट वाढेल, वर्कर्सना ते चांगलं आहे. ऍट द सेम टाइम एम्प्लॉयरला पण, MSMEला पण, काही लोक वर्कर खूपच ऍडमंटली वागायला लागली तर काय करायचं, त्याच्यासाठी पण हा चांगला उपाय आहे. जसं म्हटलं तसं फ्लेक्सिबिलिटी आहे. आता फिक्स टर्म एम्प्लॉयमेंट म्हणजे कॉन्ट्रॅक्ट एम्प्लॉई ठेवायला एक फ्लेक्सिबिलिटी आलेली आहे. आता त्याचे नॉर्म्स खाली आणले गेलेले आहेत. स्ट्राईक हे कसे कमी होतील त्या दृष्टीने काही दिलेले आहेत. त्यामुळे पूर्वीची 14 दिवसाची नोटीस ती पण काही इसेन्शियल हे सोडून जी होती, इसेन्शियल इंडस्ट्री ला लागू होती फक्त ती, ते सोडून आता सगळ्यांना 60 दिवसाची नोटीस द्यायला लागणार आहे. त्यामुळे ट्रेड युनियन थोडेसे नाराज त्याच्यापैकी आहेत की बाबा 60 दिवसाची नोटीस देऊन म्हणजे ट्रेड युनियनला संपवण्याचा डाव आहे अशा प्रकारचे. आणि सगळं ऑल इंडस्ट्री इट इज गोइंग टू बी अप्लाइड. सो 60 days नोटीस इज नेसेसरी फॉर स्ट्राईक. त्याला फ्लॅग वगैरे म्हणतात ते आता जवळजवळ बंद होण्याच्या मार्गावर आहे. आणि ते स्ट्राईक्स जे आहेत ते जर का एखादी गोष्ट न्यायालयात चालू असेल किंवा ट्रायब्युनलमध्ये चालू असेल तर ते
स्ट्राईक त्या दरम्यान करता येणार नाही. त्याचप्रमाणे ते संपल्यानंतर 60 दिवसात पण ते काहीच करता येणार नाही. 2-3 स्लाइड संपवतो. हे ठिकाणी एज्युकेशन सेक्टरचे पण खूप रिफॉर्म्स आहेत. जसं म्हटलं तसं सगळ्या डिटेलमध्ये जात नाही, पण न्यू एज्युकेशन पॉलिसी इज इटसेल्फ इज अ रिफॉर्म. आणि त्याच्यामध्ये जे ऍडिशनल एज्युकेशन किंवा स्किल बेस्ड एज्युकेशन जे आणलेलं आहे ते पुढच्या दृष्टीने खूप महत्वाचं ठरणार आहे असं मला पर्सनली वाटतं. मी जस्ट थोडंसं आता तिथे ग्लिम्सेस वाचलेले आहेत या लेक्चरच्या अनुषंगाने. आणि हेल्थच्या दृष्टीने आता आपण खूप लवकर, म्हणजे माझ्यामध्ये इंडिया इज वन कंट्री विच इज ऍक्टेड व्हेरी पॉझिटिव्हली ऍज फार एज हेल्थ मेजर्स आर कन्सर्न. जसं म्हटलं तसं आपल्याकडे मे महिन्यात सुरुवातीला पीपी किट पर डे प्रोडक्शन वॉज 0. इट इन्क्रीज टू 1,50,000 बाय मे एंड अँड इट इन्क्रीज मोर पर डे ऍट दी एंड ऑफ जून अँड ऑल. त्यामुळे आता काय मला फिगर माहित नाही, पण या दृष्टीने खूप महत्वाने चालू आहे. इन्व्हेस्टमेंट खूप चांगले मेजर्स घेतले गेलेले आहेत. इन्सेंटिव्ह देणार आहेत चॅम्पियन सेक्टर्सना. प्रत्येक मिनिस्ट्रीच्या अंडर सेल त्यांनी ठेवलेला की इंडस्ट्री तुम्ही जॉट डाऊन करा, नोटीस करा, एंटरप्रेन्योरशी बोला, इन्व्हेस्टर्सशी बोला अँड ट्राय टू गेन मोर इन्व्हेस्टमेंट. सगळ्यात महत्वाचं एफडीआय पॉलिसी. लोकांना वाटतं की आपण आत्मनिर्भर म्हणजे एफडीआय पॉलिसी तर गेली का? नाही, एफडीआय पॉलिसी इज नॉट रेस्ट्रिक्टिंग एनी मार्केट. पण बॉर्डर कंट्रीज ज्या आहेत त्यांच्यावरती आपण म्हणजे त्यांच्या दबावाखाली आपण येऊ नये फॉर त्यात जात नाही. त्यामुळे बॉर्डर कंट्रीज कडनं जर का एफडीआय येत असेल बॉर्डर कंट्रीज कडनं, तर दॅट हॅज टू बी अप्रूव्ड बाय कॉमर्स अँड इंडस्ट्री इव्हन इफ इट इज अ डायरेक्ट एंट्री रूट. आता इव्हन जे पॉलिसी कर्व आलेले आहेत, जे अपॉर्च्युनिस्ट टेक ओव्हर जे असतील ज्या बॉर्डरिंग कंट्रीज कडनं किंवा आउटसाइड कंट्रीज कडनं, बिकॉज आता कंडिशन खराब आहे त्यामुळे बाहेरनं इन्व्हेस्टमेंट करा, त्याच्यावरती पण कर्व आलेले आहे. नाउ गव्हर्नमेंट इज ट्राइंग टू अट्रॅक्ट कंपनीज फ्रॉम चायना टू कम टू इंडिया. आणि भारतीय कंपन्या ज्या चायनात आहेत त्यांनी भारतात करण्यासाठी त्यांना इन्सेंटिव्ह पण स्पेशल स्ट्रॅटेजी आपण आता आणली गेलेली आहे. आता जे स्टॅटिस्टिक्स मला मिळालं, जे आता परवाचं स्टेटमेंट होतं की चायनीज एक्सपोर्ट टू इंडिया म्हणजे इंडियन एक्सपोर्ट फ्रॉम चायना हॅव फॉलन बाय 27.63%. हा जो दिलेला आकडा आहे तो मी सांगतो, मी काय व्हेरीफाय नाही केलाय. मी म्हणतो तसं आरबीआय डिसिजन्स ह्याच्यात मी जास्ती जात नाही, सतीश जी आहेत, पण लिक्विडिटी वाढवण्याच्या दृष्टीने, फंडिंग आता क्लासिफिकेशनच्या दृष्टीने, मोरॅटोरियम देण्याच्या दृष्टीने अनेक त्याच्यामध्ये आता हे झालेले आहेत. आणि एनबीएफसी आणि म्युच्युअल फंड्स आणि जे हाऊसिंग फायनान्स कंपन्या आहेत त्यांना पण एनेबलिंग करण्याच्या दृष्टीने खूप मेजर्स आता आरबीआयने घेतले गेलेले आहेत. टॅक्सेशन रिफॉर्म म्हटल्यानंतर मी मुद्दाम ब्लँक ठेवलेले आहे, कारण पर्सनली मला असं वाटतं की फार मोठे काही टॅक्सेशन रिफॉर्म्स आता झालेले नाही आहेत. रिलॅक्सेशन जरूर दिली गेलेली आहे, पण काही गोष्टींमध्ये टॅक्सेशन रिफॉर्म येऊ घातलेले आहेत. हे साधारणतः एकंदर स्टेटमेंट किंवा साधारणतः ज्या काही स्टेप आहेत त्यावरनं वाटतं. त्यातला एक म्हणजे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, ऑफकोर्स तो कसा इम्प्लिमेंट होणार तर माहित नाही. डायरेक्ट टॅक्स मध्ये फेसलेस ज्या गोष्टी चालू होणार आहेत, त्या फेसलेस असेसमेंट किंवा फेसलेस ज्या गोष्टी चालू होणार आहेत, मला असं वाटतं की दॅट इज गोइंग, आय डोंट नो हाऊ मच इट इज गोइंग टू हॅव, हाऊ इट इज गोइंग टू इम्प्लिमेंट. मला या सगळ्या गोष्टींच्या बाबतीत इम्प्लिमेंटेशन हा भारतात कुठचंही गव्हर्नमेंट असो हा नेहमीच राहिलेला प्रश्न आहे. पण मला असं वाटतं की जर का डिजिटाइज प्लॅटफॉर्म वापरून जास्ती ट्रान्सपरंट मॅनरमध्ये या गोष्टी करण्याचा प्रयत्न झाला तर खूप काही होऊ शकतं आणि इम्प्लिमेंट होऊ शकतं. बाकी टॅक्सेशन रिफॉर्म जीएसटी मध्ये खूप गोष्टी करता येणार आहेत, त्याचे इंडिकेशन्स पण आहेत, पण सध्या केंद्र राज्य याच्यातच बऱ्याचशा गोष्टी अडकल्या गेल्यात असं मला पर्सनली वाटतं. पण टॅक्सेशन रिफॉर्म म्हणून मी आता जास्ती काही बोलणार नाहीये. सो मेक इन इंडिया फॉर द वर्ल्ड, रेझिलियंट इंडिया फॉर सेल्फ रिलायंट इंडिया, फॉर दिस आत्मनिर्भर भारत. आणि हे जे रिफॉर्म्स आहेत हे त्या दृष्टीने आपण बघितले पाहिजेत. मी जसं म्हटलं तसं परत एकदा रिपीट करतो, वी शुड नॉट फायनान्शियल ऍट धिस मोमेंट, पण इकॉनॉमिक सायकल वेगाने सुरू करण्याच्या दृष्टीने कसं आहे ह्याचा आपण सध्या विचार करण्याची गरज आहे असं मला वाटतं. धन्यवाद. मला असं वाटतं की मी प्रयत्न केलाय सगळे रिफॉर्म्स ऍटलिस्ट टचअप करण्याचा, आणि मला जे सांगितले होते ते 3 रिफॉर्म्स थोडे डिटेलमध्ये घेण्याचा. खूप खूप धन्यवाद. आपण महेश्वरजी आपल्याकडे आता. धन्यवाद मंगेशजी. आपण आता काही प्रश्न जर असतील, काही क्वेरीज असतील तर त्या आपण आता घेऊ. त्याच्यानंतर समारोपाचं भाषण असं सतीशराव करणार आहेत. तर 1-2 फक्त गोष्टी सूचना म्हणा किंवा अशा आलेल्या आहेत त्या मी फक्त सांगतो. सतीशराव पण त्याच्यावर चांगलं बोलू शकतील.
collateral free loan should have been to the extent of 20% of the sanctioned limit instead of 20% of outstanding as on February. अशी एक ही सूचना किंवा एक एक्सपेक्टेशन अशी मांडलेली आहे एका मेंबरनी. आणि दुसऱ्या एका मेंबरने म्हटलंय अवेटिंग इंटरेस्ट सबवेन्शन फ्रॉम सेंट्रल गव्हर्नमेंट फॉर इंटरेस्ट ऑन इंटरेस्ट ड्युरिंग मोरटोरियम. म्हणजे आता सुप्रीम कोर्ट ज्या काही गोष्टी म्हणतेय त्याच्याबद्दल एक अपेक्षा म्हणून दुसऱ्या एका मेंबरने ती अपेक्षा व्यक्त केलेली आहे. बाकी मला काही चॅट बॉक्स मध्ये असं काही वेगळं दिसत नाहीये. कोणाला काही डायरेक्ट प्रश्न किंवा चर्चेचा काही मुद्दा असेल तर आपण एक 3-4 मिनिटं आपल्याला वेळ आहे. त्यांनी अनम्यूट करावं किंवा रेज द हँड करावा त्याप्रमाणे. तिसरा एक सूचना रिस्ट्रक्चरिंग ऑफ लोन इज द नीड ऑफ द आवर म्हटलेलं आहे. फॉर्मेशन ऑफ फार्मर प्रोड्युसर कंपनी इज व्हेरी कॉम्प्लिकेटेड शुड बी सिम्प्लिफाईड असं मिलिंदजी मोडकांचं म्हणणं आहे. ओके, विवेक लाहोटी तुम्हाला काय बोलायचं आहे? तुम्ही अनम्यूट केलं होतं. महावीर जी. हा मंगेश जी बोला. आत्मनिर्भर भारत मध्ये आपण एक्सपोर्ट वरती खूप जोर देतोय आता सध्या. आणि आपण म्हणतोय की मेक इन इंडिया मेक फॉर द वर्ल्ड. परंतु जसं आपला देश आत्मनिर्भर होत चाललाय आणि होऊ इच्छितो आणि व्हायला पाहिजे, तसे जर काही इतर देश होत असतील तर आपल्याला एक्सपोर्ट हा किती वर्ष आपल्याला सपोर्ट करू शकेल. आणि एक्सपोर्ट करण्यासाठी आपण जे इन्फ्रास्ट्रक्चर करणार आहे एन्व्हायरमेंट डिस्ट्रॉय करून ते इन्फ्रास्ट्रक्चर नंतर कसं आपण जस्टिफाय करणार हा एक गहन विषय आहे. खरं तर एक्सपोर्ट हा माझ्या मते हा सीझनल आहे. म्हणजे तो कदाचित 5 वर्ष 10 वर्ष चालू शकतो. जे चायनानं आत्ता जे सहन केलेलं आहे आणि चायनामध्ये आता एन्व्हायरमेंटल लॉसेस जे झाले ते जर का रेक्टिफाय करायचे झाले तर त्यांना आता वर्षाला कमीत कमी $80 बिलियन वर खर्च आहे असा अंदाज वर्तवला जातो. तर वेदर इट विल बी जस्टिफायबल टू फोकस मोर ऑन एक्सपोर्ट ऍट द कॉस्ट ऑफ एन्व्हायरमेंटल लॉसेस इन आवर कंट्री हा एक खूप महत्वाचा विषय आहे. तर आणि आपल्या सगळ्यांच्या आपल्या मूळ संस्कारातल्या गोष्टीप्रमाणे आपण उसनवारी ही कमीत कमी केली गेली पाहिजे आणि ती बाहेरच्याकडून तो होता कामा नये. तर एफडीआय हा एक देखील खूप गहन विषय आहे. आपण आज एफडीआय म्हणजे बाहेरचं कर्ज घेतोय, आपल्याला पैसे पाहिजे हे मान्य आहे, परंतु हे रिपेमेंट करणं हा एक पुढच्या पिढीवरती मोठी जबाबदारी पडते. म्हणजे खरं तर मराठे साहेब आहेत ह्या गोष्टी ते जास्त चांगल्या रीतीने समजून घेऊ शकतील आणि सांगू शकतील. आज मी जेव्हा एफडीआय जास्त येते म्हणतो तेव्हा मला आनंद होतो, तर कदाचित मला ती चिंताही वाटते. आणि ह्या सगळ्या गोष्टी परतफेड करताना आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी कमर्शियली एक्सप्लॉयटेशन होणार आहे आणि आपल्याकडे एन्व्हायरमेंटल लॉसेस होणार हे 100% असा अंदाज आहे. तर ह्यावरती मराठे साहेबांनी थोडस वाच्यता केली तर मला आनंद वाटेल. याला थँक्यू. प्रश्न आहे ना महावीरजी, ह्याला सर त्याच्यात जास्तीत जास्त उत्तर मराठी देऊ शकतील. पण तुम्ही जे आता म्हणाल त्याचं एकच मला म्हणजे काल पण मला विचार करताना हाच प्रश्न आला होता. म्हणजे साधारणतः असा म्हणजे एन्व्हायरमेंटला डोक्यात माझा विचार नाही आलाय खरं सांगा तर कसं होईल ते तुम्ही जास्ती एक्सप्लेन करू शकाल. पण एक मुद्दा असा आला की इतर लोक पण ते करणारच आहेत. म्हणजे आज आपला एक्सपोर्ट खूप होतोय. म्हणजे अगदी त्या जी लढाई चालली आहे आर्मेनियाची त्यात आपण आर्मेनियाला खूप गोष्टी एक्सपोर्ट केल्या आता आणि त्यांना ते चांगले आणि वापरले आपण म्हणजे लढाईच्या म्हणजे शस्त्रास्त्र वगैरे. पुढे जाऊन हे बरेचसे लोक करणार आहेत आणि मला त्याच्यासाठी आणि आपल्याला डायनामिझम ठेवायला लागणार. त्याच्यासाठी विचार करताना आपल्याला आत्ताच आपलं प्रोफेशनचं उदाहरण आठवलं. जेव्हा 17 साली जेव्हा जीएसटी आला तेव्हा जवळ म्हणेन 70-75% लोकांनी त्यात उडी घेतली. चार्टर्ड अकाउंटंटनी एस्पेशली माफ करा सीएस आणि सीएमए लोक. पण चार्टर्ड अकाउंटंटनी जवळजवळ म्हणजे जो बघेल तो जीएसटी करायला सगळ्यांनी सुरुवात केली. नॅचरली अर्ली बर्ड ऍडव्हान्टेज त्यांना घ्यायचं होतं. पण जसा तो आता स्टॅबिलाइज होतोय आपल्यापैकी बऱ्याच जणांना आता ते कळायला लागलं की नाही आता आपल्याला ठीक आहे ह्या बेसिक नॉलेज वरती आपल्याला पुढे काहीतरी व्हॅल्यू ऍडिशन करायला लागणार. So like that, in our case, in this country, our case of also, एक्सपोर्ट आता नक्कीच आपल्याला जास्त एस्पेशली अंडर डेव्हलप कंट्रीज ना आज आपल्याला एक्सपोर्ट म्हटलं की फक्त युरोपियन कंट्रीज अडतात. आपण तिथे करण्याची आवश्यकताच नाहीये खरं सांगायचं. आज चायनाने जे एक्सपोर्ट बिल्टअप केले ते ज्या प्रकारे केले तशाच प्रकारे जर का म्हणजे मी एक्झॅक्टली ते मॉडेल म्हणत नाही पण ते बिल्टअप केले
2, 3, 5 वर्ष डाऊन द लाईन कदाचित आपल्याला त्याच्यामध्ये आणि काही गोष्टींचा विचार करायला लागेल. तिथे इन्व्हेस्टमेंट करून काही गोष्टी करता येतील का त्या कंट्रीज मध्ये, याचा पण विचार करायला नॅचरल ते आहे, साहजिकच आहे. म्हणजे माझा कन्सर्न काय आहे, म्हणजे मी यावरती लिहित असतोच. आता 5 लाख हेक्टरवरती आपण इंडस्ट्री लँड तयार करतोय, तर ती जागा एकदा आपण डिस्ट्रॉय केली, तिथलं एन्व्हायरमेंट, तर ते परत रिकूप करणे हे खूप कॉस्टली अफेअर होणार आहे. की आज जे मला टेम्पररी जे बेनिफिट्स मिळतात ते, आणि ह्या सगळ्या गोष्टीतून आपण लोकांना या इंडस्ट्रीवरती जे एम्प्लॉयमेंटसाठी आपण डिपेंड राहायला शिकवतोय, हे सस्टेनेबल होईल का? त्याऐवजी आपल्याला शेती उत्पन्न किंवा शेती ऍक्टिव्हिटी ही जास्त फोकस करायला लागेल असं वाटतं. मराठी साहेब जास्त चांगलं सांगते. थँक्यू. हा, आपण बोलावं. तुम्ही बोलताय, आधी बोलून घ्या तुमचं काय. नाही, सतीशराव आपण बोलावं, त्यांनी काही मुद्दे मांडले. हा, आणि अजूनही 2-3 प्रश्न आहेत जे तुमच्या रिलेटेड आहेत, मी तेही नंतर सांगेन. बर, ते तुम्ही मगाशी सांगितलेले आहेत तेच ना, इंटरेस्ट ऑन इंटरेस्ट. हो हो हो. 20% सँक्शन लोन पाहिजे. अजून एक 2-3 आहेत ते मी जोडतो. हं. 1-2-3 आहेत ते जोडतो. एनी रेमेडी फॉर द डिफॉल्टर्स ऑर एनपीए अकाउंट्स फॉर MSME असा एक प्रश्न आहे. आणि त्याच्यात जोडीनं आपण घेऊ शकतो, मे बी कोऑपरेटिव्ह बँक्स आर नॉट गिव्हिंग ऍडिशनल लोन्स टू MSME. बेसिकली जे 20% जे आत्मनिर्भर लोन आलं होतं ते कोऑपरेटिव्ह बँका देत नाही. तुम्ही बोलू शकता. मगाशी जो प्रश्न आला एक्सपोर्ट आणि एक्सपोर्ट लोड ग्रोथ, एक्सपोर्ट लेड ग्रोथ ऑफ इकॉनॉमी, तुम्ही जर का ह्या सगळ्या ह्याच्यातनं गेली काही, खरं म्हणजे गेली वर्ष 1.5 वर्ष फोर्थ इंडस्ट्री, ऐकू येत आहे ना? हो हो, येत आहे. गेली वर्ष 1.5 वर्ष बाकीच्यांचा म्यूट करा. आपल्याकडे फोर्थ इंडस्ट्रियल रेव्होल्युशन वरती खूप चर्चा चालली आहे. आणि फोर्थ इंडस्ट्रियल रेव्होल्युशन बद्दल भारतात चर्चा चालू असताना एक सर्वात महत्वाचा मुद्दा जो चर्चेत नेहमी आला पण मीडियाने तो कधी उचलला नाही फार, आणि त्याच्यामुळे सामान्य लोकांपर्यंत तो गेला नाही. तो महत्वाचा मुद्दा असा होता की फोर्थ इंडस्ट्रियल रेव्होल्युशन येत असताना आपण अमेरिकन मॉडेल आपल्या डोळ्यासमोर ठेवू नये. कारण अमेरिका ही बेसिकली फक्त कन्झम्पशन कंट्री झाली आणि त्यांच्या सगळ्या आवश्यकतांकरता ते आज इम्पोर्टेड गुड्सवरती डिपेंडंट आहेत, खूप मोठ्या प्रमाणावर आहेत. म्हणजे चायनीज याच्यावरती सँक्शन्स आणल्यानंतर थोडीशी नाराजी झाली ती सुरुवातीच्या काळात अमेरिकन लोकांचीच झाली. कारण ज्या गोष्टी त्यांना सहज चायनीज आयटम म्हणून मिळत होते ते आता काही प्रमाणात मिळण्याचे कमी झाले किंवा त्याच्यावरचे टॅक्सेस वाढले. फोर्थ इंडस्ट्रियल रेव्होल्युशनच्या चर्चेच्या कॉन्टेक्स्टमध्ये जेव्हा चर्चा होत होती त्या ह्याच्यात असं म्हटलं होतं की वी कॅनॉट फॉलो दी अमेरिकन मॉडेल. भारताची लोकसंख्या खूप मोठी आहे आणि भारत हा आपल्या गरजांकरता इम्पोर्ट्सवरती अवलंबून राहू शकत नाही. वी शुड प्रोड्यूस, वी शुड मॅन्युफॅक्चर, आणि त्याचं कन्झम्पशन भारतातच ते करता होईल. आणि दुसरा त्याच्यातला एक मुद्दा असाही आला होता की आपल्याकडची लोकसंख्या, आपल्याकडे सुशिक्षित असणारे तरुणांची संख्या किंवा एम्प्लॉयबल एजमध्ये असलेला जो आपला समाजातला घटक आहे त्याला एम्प्लॉयमेंट देण्याची गरजच राहणार आहे. आणि त्याच्यामुळे आपल्याकडे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याच्यामुळे आपल्याला मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये, प्रोडक्शनमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर भर करायला लागेल. पण आज देखील आपण जेव्हा बघतो तेव्हा असं लक्षात येतं की भारतामध्ये सगळ्यांच्या काही कन्झम्पशनच्या रिक्वायरमेंट्स फुलफिल झालेल्या नाहीत. त्यांची इन्कम लेवल्स लो असल्यामुळेही झाल्या नाहीत. आणि काही गोष्टी आपल्याकडे ज्या प्रमाणात अफोर्डेबल रेट्समध्ये व्हायला हव्या होत्या त्या झालेल्या नाहीत, कारण प्रोडक्शन कॉन्स्टंट्स राहिली आणि स्केल जो आपण म्हणतो तो स्केल आपण फार मोठ्या प्रमाणावर अचीव केलेला नाही. त्याच्यामुळे भारत बाय इटसेल्फ इज अ बिग मार्केट. आणि जेव्हा परदेशातल्या कंपन्या भारतात आता येणार आहेत
त्या येथील चायनावरती अवलंबून केवळ राहायचं नाही म्हणून ते बघत असताना ते भारताच्या मार्केटकडेही बघणारच आहेत. आणि कारण देर इज अ डिमांड, आणि ती डिमांड आज आपली फुलफिल पण झालेली नाही, हे आपण सर्वांनी हा मुद्दा लक्षात घेण्याची आवश्यकता आहे. हा एक बाजू त्याची आहे. याच्याशीच मगाशी बोलताना त्यांनी तो विषय थोडासा ॲग्रिकल्चरल सेक्टरशी जोडला. आज जर का आपण बघितलं तर जवळजवळ आज देखील 60-65% आपली जनता ही ग्रामीण भागात राहते आणि त्याचं कॉन्ट्रीब्युशन ॲग्रिकल्चरल सेक्टरचं हे GDP मध्ये 15% आहे. आणि त्याच्यामुळे आता जो सगळा एम्फसिस या आत्मनिर्भर भारताच्या कॉन्टेक्स्टमध्ये आहे. मोदीजींनी फार पूर्वी ते ओळखलं होतं आणि त्यांचे जे 2 महत्वाचे स्लोगन होते, डबलिंग ऑफ फार्मर्स इन्कम हा एक महत्वाचा विषय होता त्यातला, आणि दुसरा जो त्यांनी त्याच्यात म्हटला होता ज्याच्यावरती फार चर्चा होत नाही आहे लोकांच्या लक्षात, पण चर्चा होत नाही, तो म्हणजे मोर क्रॉप पर ड्रॉप हा एक विषय त्यांनी गेली काही वर्ष ते मांडतायत. त्याचं कारण असं की आज जर का आपल्याला भारतात लागणाऱ्या सगळ्या प्रकारच्या ॲग्रिकल्चरल प्रोड्यूसची बघितली तर इन्क्लुडिंग पल्सेस वी आर सेल्फ सफिशियंट. आज जे आपण इम्पोर्टवरती डिपेंडंट आहोत त्या फक्त एडिबल ऑइल आणि एडिबल ऑइल करता लागणाऱ्या एडिबल ऑइलच्या ऑइल सीड्स त्याचंच मोठ्या प्रमाणावर आहे. आणि आता म्हणून केंद्र सरकारचं जे सगळं ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंटचा फोकस आहे तो एडिबल ऑइलमध्ये देखील भारत पूर्णपणे सेल्फ सफिशियंट व्हावा ह्या प्रकारचा आहे. आता आपल्याकडे आपण एक रॅपिड इकॉनॉमिक ग्रोथची चर्चा नेहमी होते आणि आतापर्यंतच्या आपल्या जर का पॉलिसीज आपण बघितल्या त्या प्रामुख्याने अर्बन ओरिएंटेड आहेत, सिटी ओरिएंटेड आहेत, इंडस्ट्री ओरिएंटेड आहेत, मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर ओरिएंटेड आहेत. ॲग्रिकल्चर मध्ये व्हॅल्यू ॲडिशन नाही, ही एक त्याची सर्वात महत्वाची बाब आहे. दुसरं आपल्यापैकी काही जणांना आठवत असेल की 67 to 70 हा जो पिरियड गेला हा आपल्याकडचा भारतातला ॲग्रिकल्चरल सेक्टर मधला अत्यंत कठीण पिरियड गेला. म्हणजे त्यावर्षी फॅमिन्स ही कंटिन्युअसली झाली आणि अन्नधान्य आपल्याला मोठ्या प्रमाणावर अमेरिकेतनं PL 480 खालती इम्पोर्ट करायला लागलं, ज्याचं कर्ज कित्येक वर्ष नंतर आपण परतफेड करत राहिलो आणि ते फार महाग वाटायला लागल्यामुळे आपण रशियन गहू इम्पोर्ट करायला लागला. काही जणांना आठवत असेल तो लाल गहू म्हणून त्याचा उल्लेख होत असेल, त्या PL 480च्या गव्हासारखाच त्याचा. आणि रुबल रेट हा नॉन कॉम्पिटिटिव्ह असून देखील रुपी पेमेंट करता आपल्याला येणार असल्यामुळे आपण रशियातनं गहू घेत होतो. म्हणून भारताच्या ॲग्रिकल्चरल पॉलिसीचं जे सगळा फोकस होता तो सगळा फोकस हा प्रोडक्शन वाढवण्यावरती गेला आणि आपण गेली काही वर्ष हे ॲग्रिकल्चरल सेक्टरमध्ये सेल्फ सफिशियंट झालो. आणि मी आता म्हणालो तसं एक्सेप्ट ऑइल सीड्स जवळजवळ सगळ्या ह्याच्यातनं आपण सेल्फ सफिशियंट झालो. पण ॲग्रिकल्चर मधलं जी पुढचे रिफॉर्म्स स्वाभाविकपणे यायला हवे ते करायला आपण सर्वांनी लक्ष द्यायला हवं होतं, ते झालं नाही. आज जर का आपण बघितलं तर नेदरलँड सारखा छोटा देश हा सर्वात जास्ती प्रोसेस्ड फूड बनवतो. म्हणजे नेदरलँडचा साईज आणि भारताचा साईज याची तुलनाच होऊ शकत नाही, कंपॅरिझन होऊ शकत नाही. पण सर्वात जास्ती प्रोसेस्ड फूड हा नेदरलँड सारखा देश करतो. आणि आपल्याकडे असं मानलं जातं की कमीत कमी 35% आपला ॲग्रिकल्चरल प्रोड्यूस हा वेगवेगळ्या कारणांनी हा वेस्ट होतोय. आणि आपण जो सगळा फोकस अनफॉर्च्युनेटली ठेवला तो त्या 3 पिलर्सवरती ठेवला, MSP, त्याच्यानंतर प्रोक्युअरमेंट आणि पब्लिक डिस्ट्रीब्युशन. आपण जर का गेली काही वर्ष बघितलं तर PDS मधनं, पब्लिक डिस्ट्रीब्युशन मधनं जो मालाचा उठाव आहे तो फार कमी होतोय. आणि त्याच्यामुळे आता जे आत्मनिर्भर भारतच्या खालच्या याच्यात जी योजना झाली त्या याच्यातनं
एक आपला फोकस असा आहे की केवळ गहू तांदूळ याचं उत्पादन न होता अनेक इतर आयटम्सचं उत्पादन व्हावं. देर हॅज टू बी ए शिफ्ट. आणि हे शिफ्ट करण्याचं कारण असं आहे की नॅशनल सिक्युरिटी फूड स्टॉकची जी असली पाहिजे त्याच्या अडीच पट अधिक आपल्याकडे फूड स्टॉक्स आता आहेत आणि वी डू नॉट नो व्हॉट टू डू विथ इट. ते स्टोरी करता येत नाही. ते दरवर्षी ओपन ह्याच्यात जरी कव्हर करून ठेवले तरी खराब होतात. आणि म्हणून प्रयत्न असा चाललेला आहे की मिडल ईस्टला लागणारा अन्नधान्याची फूड सिक्युरिटी ही आपण काही प्रमाणात फुलफिल करावी. आता जो युएईच्या कॉन्टेक्स्ट मधला जो विषय सगळा आला तो युएईची फूड सिक्युरिटी फुलफिल करण्याकरता आपण प्रयत्न करावा अशा प्रकारचा होता. त्याच्यामुळे ऍग्रिकल्चरमध्ये व्हॅल्यू ऍडिशन, ग्रामीण भागातलं उत्पन्न वाढणं, प्रॉस्पॅरिटी वाढणं आणि त्या ह्याच्यातनं आपण सगळ्यांनी पुढे जाण्याचा विषय आहे. आपण जी 5 लाख एकर जवळजवळ आता मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर करता रिझर्व हे करतोय ते कारखाने भारतात राहिले फॉरेन कंपन्यांचे ठीक आहेत, नाही राहिले तर भारतीय कंपन्या येतील आणि आपल्या आज 130 कोटीची जनता आहे. हे असं एक एस्टिमेट आहे की पुढच्या 30 वर्षामध्ये आपली लोकसंख्या ही पावणे 200 कोटीच्या वर जाणार आहे. आणि ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये आपल्याला खूप मोठं मार्केट आहे, खूप मोठी आवश्यकता आहे. त्याच्यामुळे ॲग्रिकल्चर, मॅन्युफॅक्चरिंग हे आज जे आपल्याकडे फिगर्स येतात, माहिती येते त्याच्यापेक्षा अधिक गहन आणि गंभीर विषय आहेत ज्याच्या एका वेगळ्या अँगलमधनं या सगळ्याकडे बघण्याची आवश्यकता आहे. आणि हेच म्हणत असताना एकच या ॲग्रिकल्चरचं हे सांगेन की प्रोडक्शनमध्ये आपण पहिले आहोत. दुधात असो, गव्हात नंबर 2 असेल, अनेक आयटम ॲग्रिकल्चरमध्ये दुसरा, तिसरा, पहिल्या 5 ह्याच्यात तर जवळजवळ सगळ्या ह्याच्यात आहोत. पण पर एकर प्रॉडक्टिव्हिटी जी आहे ती आपली खूप कमी आहे. आणि म्हणून बेटर ॲग्रो प्रॅक्टिसेस या इम्प्लिमेंट करणं आणि असलेल्या ह्याच्यातनं त्याचं उत्पादन वाढवणं, त्याची रिटर्न हे त्याच्यामुळे वाढवणं हा आपला पुढच्या काळातला हा असेल. 70 वर्षांनंतर म्हणजे कॉन्स्टिट्यूशनमध्ये प्रोव्हिजन आहे. मलाही आश्चर्य वाटलं हे जेव्हा सगळं वाचलं तेव्हा की कॉन्स्टिट्यूशनमध्ये ॲग्रिकल्चरल प्रॉडक्ट्सला बॅरियर फ्री ऑल इंडिया मार्केट निर्माण करावं असं भारताच्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये 1950 साली लिहून ठेवलंय. नो बडी डेअर टू डू इट. जे मोदीजींनी केलं, जसं जीएसटीने एक ऑल इंडिया मार्केट उभं राहिलं तसंच हे ॲग्रिकल्चर प्रॉडक्ट्स करता मार्केट उभं राहिलंय. हा फार मोठे एका अर्थाने ज्याला आपण म्हणू शकू फार रेव्होल्युशनरी स्टेप या झालेल्या आहेत. त्याचे इम्पॅक्ट दिसायला 2-3 वर्ष जातील पण इट इज इरिव्हर्सिबल आणि फार चांगली ही भूमिका घेतली. इतर जे 2-3 प्रश्न होते इंटरेस्ट ऑन इंटरेस्ट वेव्ह करण्याचं, माझ्या अंदाजाने ते होईल. कारण आम्ही जेव्हा एखाद्या मोठ्या युनिटला रिहॅबिलिटेशनचं पॅकेज द्यायचो, पूर्वीच्या खालती कॉर्पोरेट डेट रिस्ट्रक्चरिंग CDR म्हणायचो, तेव्हा इंटरेस्ट ऑन इंटरेस्ट जवळजवळ वेव्ह करायचो. किंवा आपल्यापैकी सगळ्यांना कॉमन माहीत असलेली टर्म म्हणजे FITL, फंडेड इंटरेस्ट टर्म लोन, ज्याला इंटरेस्ट लावायचं नाही किंवा लावलं तर 2% वगैरे असे नॉमिनल लावायचं. त्याच्यामुळे इंटरेस्ट ऑन इंटरेस्ट हे वेव्ह होईल. सुप्रीम कोर्टात ते आता मॅटर आहे. सँक्शन लिमिटच्या 20% हवं तर इन्स्टेड ऑफ आउटस्टँडिंग, आता त्यांनी ते केलंय आउटस्टँडिंगच्या अगेन्स्ट. त्याचं कारण जेव्हा आम्ही बोलत होतो इन्फॉर्मली आमच्या मीटिंग नंतर रिझर्व्ह बँकेत, तेव्हा असं आलं होतं लक्षात, म्हणजे एक फीडबॅकच्या स्वरूपात, की इयर एंडच्या सुमाराला इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी सर्वांची ही पीक लेवलला असते आणि त्याच्यावेळी ऑलमोस्ट सगळ्यांनी त्यांचं ड्रॉइंग जे आहे ते जवळजवळ पूर्ण केलेलं असतं किंवा मार्जिनली कमी असतं. आणि म्हणून त्याच्या त्यांनी ते आउटस्टँडिंगच्या 20% काहीतरी एखादा नॉर्म घेऊन करायचं सँक्शन आणि ह्याच्यात. आणि तो करत असताना त्यांनी फक्त फंड बेसवरतीच केलाय. हा त्याच्यातला दुसरा होता. तिसरा जो याच्यातला मुद्दा होता की FPO FPC हे स्थापन करायला कठीण आहे. खरं म्हणजे स्थापन करायला कठीण नाही आहे, ते चालवण्याला सर्वात कठीण आहे.
गेली अनेक वर्ष आपल्याकडे फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन्स आहेत आणि प्रत्यक्षात असं मानलं जातं की जेमतेम 2 ते 2,500 फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन्स प्रत्यक्ष काम करतायत. आणि म्हणून आत्ताच्या ज्या गाईडलाईन्स ॲग्रिकल्चर मिनिस्ट्रीनी दिल्या आहेत आणि त्या ऑपरेशनलाइज करायला नाबार्डनी ज्या गाईडलाईन्स दिल्या आहेत आणि केंद्र सरकारनी त्याच्यात मोठ्या प्रमाणावर फंडिंग करणार आहेत, इक्विटी देणार आहेत, ग्रँट्स आहेत, ते सगळं देत असताना जशा पूर्वी FPO उभ्या राहिल्या आणि बंद पडल्या त्या होऊ नयेत याच्याकरता विथ चेक्स अँड बॅलन्सेस आणि ॲडिक्वेट कंट्रोल ठेवून FPO करण्याचं आणि FPC करण्याचं काम चाललंय. अजून त्याला सुरुवात झालेली नाही कारण ज्या संस्था आयडेंटिफाय करायच्या त्या 4 झाल्या, पण आणखी ज्या संस्था आयडेंटिफाय व्हायच्या त्याचा प्रोसेस चालू आहे. तो ह्या महिन्याच्या अखेरपर्यंत वेळ वाढवतायत ते. तो कदाचित आणखी थोडा वाढेल, पण ह्या FPO FPC फॉर्म व्हायचा प्रोसेस सुरू होईल आणि मी मानतो की सुरुवातीचा पेस कमी असेल पण नंतर 6 महिन्यांनी ती गती आणखी वाढेल असं त्या याच्यातलं दिसतंय. MSMEच्या कॉन्टेक्स्टमध्ये समहाव कोऑपरेटिव्ह सेक्टरला टोटली त्याच्यातनं फिनान्स मिनिस्ट्रीनी वगळलं आणि ते वगळण्याचं काय कारण आहे याचं काही व्हॅलिड रिझन आम्ही जेव्हा 1 to 1 असं हे फार बोलू नका पण 1 to 1 जेव्हा आम्ही मिनिस्टरना भेटलो फायनान्स मिनिस्टरना त्या नो वी डिसाइडेड नॉट टू डू इट. मी त्यांना म्हटलं की 45% ॲव्हरेज आउटस्टँडिंग हे प्रायोरिटी सेक्टरचं लेंडिंग या कोऑपरेटिव्ह बँकांचं आहे आणि डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँका आणि याच्या ज्या स्टेट कोऑपरेटिव्ह बँका आहेत ते जरी कोऑपरेटिव्हला फंडिंग करत असल्या तरी MSME ॲक्टमध्ये इव्हन कोऑपरेटिव्ह आर कन्सिडर्ड MSME त्या ॲक्टमध्ये प्रोव्हिजन आहे. त्याच्यामुळे तुम्ही ते रिस्टोर केलं पाहिजे. अजून तरी केलं नाही, आम्ही परस्यू करतोय प्रयत्न, सहकार भारती म्हणून आमचे चालू आहेत या सगळ्या ह्याच्यातनं, पण ते झालेलं नाही आहे. पण नितीनजींनी एक मोठं काम आपलं केलं की इंटरेस्ट सबवेन्शन ची जी स्कीम होती त्याच्यात आता 8 दिवसापूर्वी कोऑपरेटिव्ह त्या तिन्ही कॅटेगरीज अर्बन कोऑपरेटिव्ह बँक्स, डिस्ट्रिक्ट सेंट्रल आणि स्टेट कोऑपरेटिव्ह बँकेला इन्क्लूड करण्याच्या MSMEच्या डायरेक्शन्स आल्या. रिझर्व्ह बँकेने सर्क्युलरही इश्यू केलं आणि सिडबी वुड बी द नोडल एजन्सी फॉर इम्प्लिमेंटिंग द इंटरेस्ट सबवेन्शन स्कीम. त्याच्यामुळे तुम्ही बोललेले सगळे प्रश्न मी कव्हर केले आहेत महेश्वरजी. त्याच्यामुळे हो हो सतीशराव, आपण आता समारोपाकडे जाऊ शकतो. ठीक, 10 मिनिटात आटपी, कारण हो हो यांनी खूप एखाद दुसरा प्रश्न जर त्याच्यानंतर घ्यावासा वाटला तर आपण घेऊ शकतो. ठीक आहे, कारण यांनी फार विस्तृतपणे आणि आपल्या मंगेशजींनी विषय घेतला म्हणून मला हे बोलायला कमी लागेल. 1 सेकंद फक्त. I have a question. येस. मला थोडंसं मॅक्रो लेव्हलवरती बोलायचंय. ऍक्च्युली हे कोविडमुळे आलेली सिच्युएशन वगैरे याही पेक्षा मला थोडंसं असं विचारायचंय की अकॉर्डिंग टू मी आपल्याकडे काय लॅकिंग आहे आत्मनिर्भर स्कीम व्हायला किंवा त्या लेवलला आपल्याला यायला. तर आपल्याकडे इम्प्लिमेंटेशनचं मेजरमेंट नाही होत आहे कुठेच. आता आपण रिझर्व्ह बँकेचं सुद्धा जर बघितलं तर आता हे कोविड करता जे जाहीर केलेलं आहे 20% ऍडिशनल वर्किंग कॅपिटल दिलं जावं वगैरे, हे सगळं म्हणजे डिक्लेअर केले डिसिजन आणि चांगले आहेत, बरोबर आहे. पण त्यापैकी खरोखरच किती बँका किती लोकांना ही फॅसिलिटी देत आहेत इन रियालिटी, याचं मेजरमेंट, याचं मॉनिटरिंग आणि याची मेकॅनिझम आपल्याकडे फार कमी आहे. इन रियालिटी जर प्रॅक्टिकल बघायला गेलं तर सगळ्या बँका भयंकर काहीतरी या लोकांच्या वरती MSME वरती उपकार केल्यासारखं हार्डली 10% देतात आणि याच्या पलीकडे आम्ही देणार नाही, आमचा मॅनेजमेंटचा डिसिजन आहे असं म्हणून परत करतात.
ही वस्तुस्थिती आहे आणि आय थिंक हे एक मी उदाहरण दिलं पर्टिक्युलरली आता हा आपला चर्चेचा विषय होता म्हणून मी अजून 2 उदाहरणं देऊ इच्छिते. मी म्हटलं तसं मॅक्रो लेवलला की आपल्याला आत्ताच आपण बोललो की फॉर एक्झाम्पल आपण रेव्हेन्यू रेकॉर्ड सगळे ऑनलाईन केले. झाली खूप वर्ष झाली त्याला. तर आता सगळे 7/12 किंवा आता सगळे रेव्हेन्यूचे सगळे उतारे आहेत हे सगळे ऑनलाईन मिळणार. सगळ्या गावागावात न केले बरोबर आहे. पण तिथे कनेक्टिव्हिटी आहे का? कंटिन्युअस कनेक्टिव्हिटी आहे का? आणि लोकांना त्याचं ट्रेनिंग दिलेलं आहे का? त्या लोकांना याचं म्हणजे आपण ह्या टाईपचं इन्फ्रास्ट्रक्चर रेडी न करता जर डिसिजन घेतले गेले तर त्याचं इफेक्टिव्हनेस आपल्याला खूप कमी दिसतोय. आणि माझी म्हणजे मला असं म्हणायचं की ऍग्रिकल्चर सेक्टरमध्ये आता जे रिफॉर्म आणू इच्छित आहेत किंवा आणायचे प्रयत्न चालले आहेत त्याचंही एक्झॅक्टली हेच होणार आहे. कारण तुम्ही आपण जसं बोललात तसं 65% सगळी आपली इकॉनॉमी ही ग्रामीण आहे आणि 65% इकॉनॉमी ग्रामीण नाहीये. लोकसंख्या 65% लोकसंख्या 65% ग्रामीण आहे. सॉरी. आणि सो आणि आपलं जे आणि 15%. आय नो. पण जो इफेक्टिव्हनेस यायला पाहिजे सो आपण काय आपल्याकडे म्हणजे माझं असं मत आहे आय मे बी टू सम एक्सटेंट रॉंग. पण आपण एकदम दुसऱ्या टोकाला जातोय की सगळं ओपन करतोय की प्रायव्हेटायझेशनला. तसं न होता आपल्याला कुठलीही स्कीम किंवा कुठलीही फॅसिलिटी किंवा कुठलंही काही डिसिजन घेतले ज्याची अपेक्षा आहे की इकॉनॉमी सुधारावी तर ते इम्प्लिमेंटेशन होणं खूप महत्वाचं आहे योग्य प्रकारे. आणि ते तेव्हाच होईल की जेव्हा आपण ती मेकॅनिझम ऑलरेडी एस्टॅब्लिश होईल. आपल्याकडे आज तशी मेकॅनिझम नाहीये. मी एक उदाहरण देते. आपण जेव्हा बोललो की आता आपण थोडस वेळेअभावी माधुरीताई जरा वेळेअभावी तुमचा मुद्दा समजलेला आहे तर सरांना उत्तर द्यायला द्या. आपण थोडं पुढे जाऊ. ओके. हा जो MSME सेगमेंटला गव्हर्नमेंटनी अनाऊन्स केलं पॅकेजमध्ये 20% द्यावं बँकांनी आणि रिझर्व्ह बँकेनी त्याला लागणारी सगळी जी सपोर्टिव्ह ह्या होत्या त्याही पूर्ण केल्या. पण बँक्स आर रिस्क एव्हर्स आणि आत्ताच्या ह्याच्यामध्ये अकाउंट NPA झाला तर त्याचं पुढे काय हा फार मोठा विषय होता. आणि आणखी एक महत्वाचा मुद्दा त्याच्यात असा होता की जितकं तुम्ही लोकांना मोरेटोरियम किंवा ज्यांना कन्सेशन्स द्याल त्याच्या 20% तुम्हाला ॲडहॉक प्रोव्हिजन करायची होती. आता ह्या सगळ्या कॉम्बिनेशन ऑफ फॅक्टर्स पायी रिझर्व्ह बँक किंवा केंद्र सरकार एनेबलिंग प्रोव्हिजन करू शकेल. पण अल्टिमेटली जी बँक प्रत्यक्ष पैसे देणार दे हॅव टू टेक ए कॉल. दे हॅव टू असेस देअर रिस्क काय असेल ती आणि ती करून देणं हा त्याच्यातला पॉइंट आहे. बँकेला रिझर्व्ह बँक किंवा केंद्र सरकार तुम्ही पैसे द्या असं नाही सांगू शकत आणि तसं सांगणार नाही. पण ह्यावेळेचा अनुभव असा आहे की 3 लाख कोटीपर्यंत मला आता एक्झॅक्ट फिगर माहीत नाही पण लास्ट माहिती मी घेतली तेव्हा साधारण एक 8-10 दिवसापूर्वी तेव्हा साधारण 2 लाख कोटी रुपये MSMEला प्रत्यक्ष दिले गेले अशी माझी माहिती आहे. मे बी याच्यात एक्झॅक्ट फिगर्स माझ्याकडे नसल्यामुळे मी तुम्हाला सांगू शकत नाहीये. पण 2/3 65% तर अचिव्हमेंट झालं असं त्याच्यातलं म्हणायला लागेल. आणि ग्रामीण भागामध्ये फार्म बिलच्या रूपाने देर इज नॉट गोइंग टू बी प्रायव्हेटायझेशन. FPO जी बनतीये ती सेक्शन 8 कंपनी बनतीये आणि FPC म्हणजे जी फार्मर प्रोड्युसर कोऑपरेटिव्ह होणार आहे ती तर कोऑपरेटिव्ह संस्था असणार आहे. त्याच्यामुळे प्रायव्हेटायझेशन होणारे वगैरे ही जी मीडियामधली स्टेटमेंट्स आहेत पॉलिटिकल ऑपोनंट्सची मुख्यतः त्यांनी त्याच्याकडे बघितलंच नाहीये पॅटर्न काय येतो. सेक्शन 8 कंपनी असल्यामुळे त्याच्यात कुठल्याही प्रकारचं प्रायव्हेटायझेशन होणार नाही. पण प्रायव्हेट सेक्टरचं इन्व्हॉल्वमेंट याची फार मोठी गरज आहे. ग्रामीण भागामधली इन्व्हेस्टमेंटचे फिगर्स नीती आयोगाचे गेल्या वर्षीचे फक्त बोलतो आणि मी इथे थांबतो की जे आपल्याकडे 100 रुपये इन्व्हेस्ट होत असले तर प्रायव्हेट सेक्टरचं ग्रामीण भागातलं इन्व्हेस्टमेंट हे 2% आहे. सरकार स्टेट आणि सेंट्रल गव्हर्नमेंटचं मिळून 17 ते 18%
आणि 80% इन्व्हेस्टमेंट ही शेतकऱ्यांची स्वतःची आहे. ह्या सेक्टरमध्ये जोपर्यंत इन्व्हेस्टमेंट येत नाही तोपर्यंत ज्या प्रमाणात आपल्याला डबलिंग ऑफ फार्मर्स इन्कमचा विषय आहे, व्हॅल्यू ॲडिशनचा आहे, सगळ्या जगभर भारतात सकट मी म्हणतोय की प्रोसेस फूड हे अधिक वापरलं जाईल पुढच्या काळामध्ये. अनेक देशांमध्ये प्रोसेस फूड हे अधिक वापरलं जातं आणि आपल्याकडेही तशी त्याची गरज आहे, कारण वी डोंट हॅव दी कपॅसिटी टू स्टोअर अँड डिस्ट्रीब्यूट आणि त्याच्यामुळे वेस्टेज हा खूप मोठ्या प्रमाणावर आहे. म्हणून इन्व्हेस्टमेंट्स वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या लोकांच्या ह्याच्यात येतील, विच इज ए रिक्वायरमेंट. हा खूप मोठा डिबेटचाही मुद्दा आहे, तो आपण कधीतरी पुढच्या एखाद्या सत्राच्या वेळेला आपण घेऊ शकू, घ्यावा असं मी यांना मिलिंदजींना महेशजींना विनंती करतो. मराठे साहेबांना एक थोडासा विषयांतर करून मी एक प्रश्न विचारला होता, शक्य असलं तर मराठे साहेबांना घ्यायला सांगता येईल का? एनपीएच्या संदर्भामधला होता. हा, याचा तुम्ही एमएसएमईचा म्हटलं होतं. नाही, एमएसएमईचा नव्हता, मी खिरे बोलतो, चार्टर्ड अकाउंटंट सांगलीहून. माझा प्रश्न असा होता की आज आता कोर्ट बंद आहे, डीआरटी बंद आहे, कलेक्टर कुठल्याही तुमचा सेक्युरिटायझेशन ऍक्ट खाली ताबा देत नाहीत, बँकांची वसुली प्रोसिजर्स ह्या ऑलमोस्ट स्टँडस्टीलच गेले 8 महिने आणि ती परिस्थिती पुढचे 2-4 महिने कोणतीही शक्यता दिसत नाही. त्यामुळं आरबीआय कडनं बँकांना एक अशी अपेक्षा आहे की जर का हॅलो म्हणजे त्यांचा फक्त डाऊनग्रेडिंग ऑफ एनपीए where the actions are pending and they are pending because codes are not working. तर तेवढं डाऊनग्रेडिंग थांबवणं जर का शक्य असलं तर म्हणजे बँकांना त्याच्यातनं थोडासा महेश्वर, अनिल बागुलांना काय बोलायचं आहे त्यांना बोलून समारोपाकडे जाऊ द्या. हो हो. अनिकेत बागुल. एक मिनिट, सतीशराव यांचा प्रश्न असा होता की हे जे आता रिकव्हरी प्रोसिडिंग्स पण जे करता येत नाहीयेत त्यामुळे डाऊनग्रेडिंग आता काही पोस्टपोन काही करता येईल का, असा त्यांचा प्रश्न आहे. हा आम्ही सतत सहकार भारती म्हणून आणि इंडस्ट्री म्हणून बँकिंग सेक्टर म्हणून मागणी करत आलेलो आहोत, पण दी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आणि रिझर्व्ह बँक हॅव रिफ्युज्ड. आमची भूमिका त्याच्यातली खरं अशी होती की कंटिन्युअसली लास्ट 8 क्वार्टर्स म्हणजे 2 वर्ष जीडीपी ग्रोथ रेट हॅज बीन कंटिन्युअसली फॉलिंग आणि कोविड आल्यानंतर गेली 6 महिने तर पूर्ण कंबरड मोडलेलं आहे. त्याच्यामुळे 1 एप्रिल 19 नंतर जे अकाउंट कुठल्याही कारणाने एनपीए होत होते ते सगळे एनपीए होण्याचं जे प्रोसेस आहे ती थांबवा, म्हणजे डाऊनग्रेड करू नका अशी भूमिका आम्ही सर्वांनी मांडली होती, पण ती गव्हर्नमेंटनी बिलकुल त्याच्यावरती रिस्पॉन्ड केलं नाही. कोविड रिलेटेड असलं तर आम्ही त्याच्याकरता फक्त हे करू, कन्सेशन देऊ असं त्यांनी म्हटलं. पण एक एमएसएमईच्या कॉन्टेक्स्टमध्ये मात्र मी नक्की सांगतो, आपल्याला माहीत असेल हा विषय गेली 2 वर्ष रिझर्व्ह बँकेच्या सेंट्रल बोर्डात चर्चेला येत होता. गुरुमूर्ती, मी, आणखी 2-3 जण हा विषय पक्का धरून ठेवला होता आणि म्हणून रिझर्व्ह बँकेने इनिशियली 1 वर्षाकरता गेल्या वर्षी म्हणजे 19चं सबंध वर्ष कुठलाही अकाउंट डाऊनग्रेड न करता तो रिस्ट्रक्चर करायची परवानगी दिली, पण ते निर्णय होऊन कळस तो खूप उशीर झाला आणि म्हणून 17 फेब्रुवारीला यावर्षी परत सर्क्युलर काढून तो जो एमएसएमईला डाऊनग्रेड न करता रिस्ट्रक्चर करण्याची जी सवलत ठेवली ती 31 डिसेंबर पर्यंत आहे. अजून 2.5-3 महिने तरी त्याच्यात आहेत आणि त्या पद्धतीने एमएसएमई करता आम्ही करू शकलोय, बाकीच्या यांना मात्र करू शकलेलो नाही. या सगळ्या ह्याच्यातनं बघू अजून, दॅट इज नॉट द लास्ट थिंग. जर का गरज वाटली तर त्याच्यातनं मार्ग, आता एमएसएम तुम्ही त्याला एनपीए करून म्हणून नका असं न म्हणता एनपीए झालेल्या ऑर्गनायझेशन्सला पॅकेज कसं द्यावं ह्याच्या गाईडलाईन्स करता प्रयत्न करायला लागतील. कारण एनपीए क्लासिफाय करू नका असं न म्हणता आता जर का झाले असले तर त्याला
रिहॅबिलिटेट करण्याकरता फंडिंग कसं करावं या दृष्टीने आता आमची सर्वांचा विचार चालू आहे. बघू हाऊ इट इव्हॉल्व्स. निकेत, शेवटचा एक प्रश्न. Yes, sir. In consideration with Atmanirbhar, can we directly merge microeconomic institutions like ऐकू येत नाहीये. group farm with cooperative district banks, cooperative व्हिडिओ म्हणजे आपण व्हिडिओ ऑफ करून प्रश्न विचारा. हॅलो. ओके 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 ओके. हॅलो हॅलो. हा, ऐकू येत आहे आता. हॅलो. बोला. इन कन्सिडरेशन आत्मनिर्भर भारत, आत्मनिर्भर भारत साठी जे मायक्रो इकॉनॉमिक इन्स्टिट्यूशन्स आहेत, सेल्फ हेल्प ग्रुप्स, त्याच्यानंतर ग्रुप फार्मिंग वगैरे, हे जे काही प्रॉपर ग्रामीण भागामध्ये जे काही विभागले गेलेले जे एक इकॉनॉमिक बेस तयार करणारे जे इन्स्टिट्यूशन्स आहेत की जे प्रत्येक घरामध्ये ज्यांचा वास आहे, म्हणजे ज्यांचा प्रत्येक घरामध्ये आधार आहे, तर हे आपण कोऑपरेटिव्ह सेक्टर सोबत डायरेक्टली मर्ज करू शकतो का? की म्हणजे आपण साखर कारखाने म्हणा किंवा जिल्हा बँका म्हणा, यांना आपण डायरेक्ट जोडू शकतो का? म्हणजे जसं गुजरातमध्ये अमूलने जसं काही केलेलं आहे की डायरेक्ट महिला बचत गटांना कडून ते आपलं जे ऍग्री आपलं मिल्क प्रोडक्ट जे काही आहेत ते डायरेक्ट ते अडॉप्ट करतात किंवा मिल्क अडॉप्ट करतात, असं काही आपण डायरेक्ट डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँक्स कडून करू शकतो का? आणि त्याच्यासाठी आपल्याला काही तरतुदी करता येतील का? नाही, अशा प्रकारचा अमालगमेशनचा विचार नाहीये, असं सहज करता येणार नाही. आणि अमूलनी कुठलंही मर्जर नाही केलेलं. त्यांनी प्रोक्युअरमेंट ह्या इंडिव्हिज्युअल्स कडनंही घेतलंय, प्रायमरी मिल्क सोसायटीज मधनं वगैरेही घेतलंय. आपल्याकडे देखील अशा पद्धतीने काम चालू आहे आता. त्याच्यामुळे कुठलं मर्जर वगैरे अशी त्याची काही प्रोव्हिजन नाहीये कुठे. आणि खरं सांगायचं म्हणजे मला तुमचा पूर्ण प्रश्न कळला नाहीये की तुमच्या मनात काय आहे ते. तुम्ही मला स्वतंत्रपणे कधीतरी फोन करा, आपण बोलू आणि मग ठरवू त्याचं. चालेल चालेल. येस येस. सहा वाजून समारोप गेलेले. हो हो. थोडक्यात, कारण खूप विषयांवरती मंगेश किंद्रेजींनी फार विस्तृतपणे प्रेझेंटेशन केल्यामुळे अनेक गोष्टी मुद्दाम त्याचा पुनरुल्लेख वगैरे करण्याची गरज नाहीये. पण मी 2-3 रिपोर्ट्सचा उल्लेख करतो मुद्दाम. निकी आहे, नोमुरा आहे, स्टेट बँक ऑफ इंडियाचे रिपोर्ट्स आहेत. आणि त्याच्यातनं जर का आपण 2-3-4 फिगर्स आपल्या समोर येतात, त्या फार महत्वाच्या आहेत. म्हणजे लॉकडाऊन होता, 5-6 महिने फुकट आपले हे अत्यंत कठीण जरी गेलेले असले, तर रिझम्पशन इंडेक्स नावाचा एक इंडेक्स रेग्युलर प्रकाशित होतो. आणि दॅट इज इंडिकेटिव्ह की आपल्याकडची इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी किती सुरू झाली. या सप्टेंबर एंडचा जो फिगर आहे तो 82% रिझम्पशन इंडेक्स हा आपल्याला इंडिकेट करतोय. दुसरं, पेपरमध्ये भरपूर रेग्युलर येत आहे म्हणून मुद्दाम सांगत नाही, पण पेट्रोल कन्झम्पशन वाढलाय. डिझेल कन्झम्पशन देखील आता मोठ्या प्रमाणावर, अगदी नॉमिनल डिझेलचं कन्झम्पशन या इयर ऑन इयर बेसिसवरती म्हणतो ते सगळं आहे. आपल्याकडच्या कार मॅन्युफॅक्चरर्स खूप आरडाओरड करत होते की आमचा कार विकल्या जात नाही, ते नाही. खरं सांगायचं म्हणजे कार्स वेगवेगळ्या कंपन्यांच्या 34% ते 3%, डिपेंडिंग अपॉन मॉडेल आणि डिपेंडिंग अपॉन दी कंपनी, आपण जर का बघितलं तर 34% ग्रोथ आता आपल्याला ह्या सगळ्या याच्यातनं दिसतोय. 2 व्हीलर्सचे सेल हे जवळजवळ आपण म्हणू शकू 20% वाढलेले आहेत. आणि जर का ह्याच्यातनं म्हणायचं झालं तर एक्सपोर्ट ग्रोथ हा साधारण 5.25% आहे. इम्पोर्ट मात्र
20% फॉल आहे. आणि त्याचं कारण असं आहे की आपल्याकडची इंडस्ट्री खूप मोठ्या प्रमाणावर बंद होती. आपल्याकडचं रोड ट्रान्सपोर्ट आणि लॉजिस्टिक्स हा एफेक्ट झालेला होता आणि त्याच्यामुळे तो इम्पोर्ट आता कमी झालेला आपल्याला दिसतो. पण तरी देखील इम्पोर्ट हा प्री कोविड लेवलच्या बघितलं तर 75% आता इम्पोर्ट्स आपल्याकडचे मोठ्या प्रमाणावर सुरू झाले आहेत. सर्वात चांगली गोष्ट आता म्हणजे पुढच्या वर्षाच्या कॉन्टेक्स्टमध्ये पाण्याचा साठा देशभर हा उत्तम आहे आणि लॉंग टर्म ॲव्हरेज रेनफॉल म्हणतात त्याच्यापेक्षा यंदाच्या वर्षी हा 8% अधिक होता. त्याच्यामुळे पुढच्या वर्षीचं आपलं जो विषय आहे त्याची फार आपल्याला चिंता करण्याचं कारण आहे असं मला वाटत नाही. डिपॉझिट ग्रोथ रेट ह्या सगळ्या काळात देखील हेल्दी आहे. म्हणजे सगळ्या बँकांची डिपॉझिट्स आत्ता वाढत आहेत आणि कोविड आहे, 6 महिने लॉकडाऊन आहे, हे सगळं असून देखील बिटवीन मार्च आणि सप्टेंबर एंड आपला जो फॉरेन एक्सचेंज रिझर्व्ह आहे हा जवळजवळ $55 बिलियन हा वाढला. आता तो $550 बिलियन रेंजमध्ये आहे. आणि याचं जर का आपण गणित बघितलं तर साधारण असं धरून चालता येईल आपल्याला की 1 वर्ष कुठल्याही प्रकारचा आपला एक्सपोर्ट झाला नाही, फॉरेन एक्सचेंज आलं नाही, तर 1 वर्ष जे भारताला इम्पोर्ट करायला लागतं ते 1 वर्ष आपण इम्पोर्ट करेल एवढा मोठा आपला हा फॉरेक्स रिझर्व्ह झालेला आहे. आणि इफ आय एम नॉट रॉंग दिस इज द 5th लार्जेस्ट फॉरेक्स रिझर्व्ह इन द वर्ल्ड आफ्टर ऑफकोर्स US, चायना, जपान. ही जर काही पहिल्यापासूनची आपल्या पुढे असलेली सगळे देश आहेत त्याचं जर का बघितलं तर एक गोष्ट आणखी मुद्दा मी शेअर करू इच्छितो. CMIनीच तो फिगर दिलेला आहे की कोविडच्या आधी आपल्याकडे अनएम्प्लॉयमेंट रेट हा साधारण 7 ते 8% होता. या कोविडच्या मधल्या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये तो 24%वर गेला आणि आता परत तो अगेन इट इज इन द रेंज ऑफ 7 to 8%. म्हणजे अनएम्प्लॉयमेंट मधल्या काळातली जी खूप मोठी वाढलेली होती, लोकांचे जॉब्स गेले होते, हे जे आहेत सगळे ते परत एकदा पहिल्यासारखी नियर नॉर्मलसी यायला लागलेली आपल्याला दिसते. आणखी 2-3 आपल्याशी माहिती फक्त मी सांगतो की GST कलेक्शन हा एक फार मोठा इंडिकेटर असतो इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी रिफ्लेक्ट करणारा. गेल्या वर्षी 12 महिन्यांपैकी फक्त 3 महिने 1 लाखाच्याहून 1 लाख कोटीपेक्षा अधिक GST कलेक्शन झालं होतं आणि आता सप्टेंबर एंडचा जो फिगर आहे तो 95,000 कोटीचा आहे, विच इंडिकेट्स अगेन नियर नॉर्मलसी टू प्री कोविड लेवल्स. आता हे कन्सिस्टंटली हे चालणं वगैरे जो विषय आहे त्या याच्यात आपल्याला ॲज वी गो हेड लक्षात येईल. पण खूप मोठ्या प्रमाणावरती इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी झाली आहे. आय विल नॉट से इट इज 100% ऑफ व्हॉट इट वॉज, पण अनेक ठिकाणी 70-80% सुरू झाली आहे असं पेपरमध्ये आत्ता येत आहे. प्रत्यक्ष फिगर्स या याच्यात नाही. एकच जो आत्ता सबन याच्यात चिंतेची बाब आहे ती म्हणजे या मधल्या काळामध्ये सप्लाय डिस्ट्रप्शन्स खूप झाल्यामुळे, काही भागामध्ये खूप पाऊस अधिक पडल्यामुळे आपण जे फूड इन्फ्लेशन म्हणतो ते मात्र जास्ती झालं. आणि कालच्या MPCच्या मॉनिटरी पॉलिसी कमिटीच्या स्टेटमेंटमध्ये रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरनी म्हटलंय की येणाऱ्या 2-3 महिन्यात भाववाढ जी झालेली आहे ती कमी होईल आणि अपेक्षा अशी आहे की ती कमी होईल. 8% जे आहे ते परत एकदा नॉर्मल लेवलला येईल. आणि दरवर्षीच खरं सांगायचं म्हणजे उन्हाळा आणि पावसाळ्याच्या ह्या 4-5 महिन्यात फूड इन्फ्लेशन नेहमी वाढतं. यंदा ते थोडं अधिक वाढलं आणि आत्ता जे कन्झ्युमर प्राइस इंडेक्स आहे जो आपला थ्रेशोल्ड लिमिट आपण 6% मॅक्झिमम असावा म्हणतो त्याच्याऐवजी तो 6.7 आहे. माझी स्वतःची अपेक्षा आहे की पुढच्या MPCच्या मीटिंगच्या सुमाराला हा जो फिगर आहे हा नक्की सबस्टॅन्शियली खालती आलेला असेल आणि या सगळ्या याच्यातनं
मोठी परिस्थिती म्हणजे जी आता इन्फ्लेशनचा विषय आहे तो कमी होईल आणि प्रॉबॅबली ह्या सगळ्या ह्याच्यातनं पुढच्या मॉनिटरी पॉलिसी कमिटीकडे सर्व लोकांचं लक्ष आहे की आणखी इंटरेस्ट रेट्स कमी होणार का, याच्याकडे बघण्याचा सगळ्यांचा दृष्टिकोन आहे. आणखी मी लांबवत नाही कारण डाटा भरपूर आहे आणि बोलत राहता येईल. पण ओव्हरऑल पिक्चर जर का आपण बघितलं तर वी आर ऑन द रोड टू रिकव्हरी. आणि रिकव्हरी ही ग्रॅज्युअली होईल आणि ॲज वी मूव्ह अहेड त्याचा मोमेंटम देखील मोठ्या प्रमाणावर पिकअप होईल हा विश्वास बाळगायला हरकत नाही. आणि एवढं बोलून माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आपण अगदी शेवटच्या आपल्या कार्यक्रमाकडे आता येतोय. त्याच्या आधी फक्त एक प्रश्न फक्त सर घेतोय. आपले SB जावरे सर आहेत, तुमची ओळखही आहे त्यांची. त्यांचा एक प्रश्न आहे. त्यांनी असं म्हटलेलं आहे की जावरे सगळ्यांच्या प्रश्नांना उत्तरं देतात. जावरे साहेब मोठे एशिया पॅसिफिक रिजनचे अध्यक्ष आहेत अकाउंटिंग स्टँडर्डचे. हो. तर त्यांचा प्रश्न इन शॉर्ट असा आहे सर की या सगळ्या डिजिटायझेशन मध्ये जे इन्क्रीज होत आहे त्यामुळे एकीकडे अनएम्प्लॉयमेंट वाढती, अपॉर्च्युनिटीज कमी होत आहेत एम्प्लॉयमेंटच्या, आणि दुसरीकडं आपल्याकडं लार्ज अनएम्प्लॉयमेंट आहे, एकीकडे डिजिटायझेशन आहे. तर हे दोन्ही रिकन्साईल आपण कसं करणार आहे पुढे जाऊन, असा त्यांचा प्रश्न. म्हणजे त्याला एक वेगळं पर्स्पेक्टिव्हचं उत्तर आहे, ते मी मुद्दाम शेअर करतो. आपल्याला आठवत असेल की आपल्याकडे जेव्हा कम्प्युटरायझेशनचं प्रोसेस सुरू झालं त्यावेळेला कम्प्युटरायझेशनला प्रचंड विरोध झाला. आपल्याकडच्या युनियन्सनी केल्या, आपल्याकडच्या अनेक विचारवंतांनी देखील केला. आणि ते म्हणाले की जॉब लॉसेस होईल, हे होईल, ते होईल. जॉब लॉसेस एखाद्या सेक्टरमध्ये कमी झाले तर दुसऱ्या सेक्टरमध्ये ते वाढतात नेहमी या सगळ्या ह्याच्यातनं. आणि त्याच्यामुळे हा परमनंट होत नाही. इट इज ए शिफ्ट इन ह्या सगळ्या याच्यातला होणारा जो प्रश्न आहे. आणि दुसरा सर्वात महत्वाचा जो मुद्दा आपल्याकडच्या समोरचा क्रायसिसचा आहे तो खरं म्हणजे आपल्याकडे वी हॅव एन आर्मी ऑफ ग्रॅज्युएट्स. कोणी BCom झाले आहेत, कोणी BSc झाले आहेत, कोणी BA झाले आहेत. आपल्यापैकी काही जणांना 2014च्या इलेक्शनच्या आधी मोदीजींनी दिल्लीच्या प्रेस्टिजियस कॉलेजमध्ये, श्रीराम कॉलेजमध्ये त्यांचं भाषण होतं 2014च्या इलेक्शनच्या आधी. आणि तेव्हा ते एक उदाहरण देत असताना म्हणत होते की आपल्याकडे ह्या सगळ्या ह्याच्यात माझ्याकडे लोक नोकरी मागायला येतात. मी त्यांना विचारतो तुला काय येतं, तो सांगतो मी BCom झालोय. तुला येतं काय? नाही साहेब मला फर्स्ट क्लास मिळालाय. प्रत्यक्ष आपल्या कामाची जी आवश्यकता आहे, जी लोकांची कडनं, त्या तरुणाकडनं, नोकरी मागणाऱ्याकडनं आपल्याकडे जी अपेक्षा आहे ती तो फुलफिल करण्याच्या स्थितीत नाही. आणि म्हणून तुम्ही जर का बघितलं तर गेल्या 5-6 वर्षाच्या काळामध्ये सगळा फोकस, आणि आता नवीन आलेली न्यू एज्युकेशनल पॉलिसीमध्ये देखील द फोकस इज ऑन ट्रेनिंग. आणि ट्रेनिंग ही बेसिक स्किल्समध्ये, त्यांनी जर्मनीचं मॉडेल फार मोठ्या प्रमाणावरती स्किल डेव्हलपमेंटवरती ठेवलेलं आहे. आणि तिथे जर का आज देखील आपण बघितलं तर एखादा जो इंजिनियर आहे आणि दुसरा ज्यांनी स्किलचं ट्रेनिंग घेतलं आणि फॅक्टरीत काम करतोय, दोघांच्या इनिशियल पिरियडमध्ये एम्प्लॉयमेंट घेत असताना पगारात फार फरक नसतो. आपल्याकडे 480 स्किल्स ही केंद्र सरकारने आता आयडेंटिफाय केली आहे वेगवेगळ्या सेक्टर्समध्ये. आणि त्याच्यामुळे अनएम्प्लॉयमेंट ही स्किल डेव्हलपमेंटमधनं कमी होणार आहे, कारण अनेक ठिकाणी स्किल्ड माणसांची जी आवश्यकता आहे ती पूर्ण होत नाहीये. दुसरा एक आपल्याकडे हा पॉलिटिशियन्सनी खरं म्हणजे मिसलीड केलाय असं मी म्हणेन. आणि ते म्हणतात प्रत्येकाला आम्ही नोकरी देऊ म्हणून म्हणतात, सगळेजण म्हणतात, देर इज नो एक्सेप्शन टू एनी पार्टी. खरं म्हणजे आपण सगळ्यांना जी टिपिकली नोकरी म्हणून समजलं जातं, सकाळी शिफ्टची ड्युटी असली तर 8 ते 4, एखाद्या कमर्शियल ऑफिसला असला तर 10 ते 6 वगैरे, अशा प्रकारच्या नोकऱ्या जगभरात कुठल्याही देशात 20% वर अवेलेबल नाहीत.
टोटल एम्प्लॉयमेंट जनरेट होते त्याच्या. आपल्या देशात देखील ह्या प्रकारच्या फिक्स टाइम, सकाळी गेला संध्याकाळी आला किंवा दुपारी गेला रात्री आला, अशा ज्या म्हणतो आपण, अशा नोकऱ्या पूर्णपणे आपल्या देशात देखील फार, जगात 20% असलं, खूप प्रयत्न झाला आपल्याकडे गव्हर्नमेंट सर्व्हिसेसमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर रिक्रुटमेंट झाली, पब्लिक सेक्टर 25% होईल, पण त्यांनी प्रश्न सुटणार नाहीये. आपल्या देशामध्ये आपल्या इकॉनॉमीला गरज आहे आणि त्याच्यात अपॉर्च्युनिटी जी आहे ती इन्कम अर्निंग अपॉर्च्युनिटीज आहे. आणि आता जे ग्रामीण भागामध्ये ॲग्रो प्रोसेसिंग वरती फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन्स ही सुरुवात आहे. आपल्याकडे जी टेक्नॉलॉजी आहे, इक्विपमेंट अवेलेबल आहे, देशभरात आहे आणि दे आर नॉट कॉस्टली. अगदी 50,000 पासून छोटी छोटी मशीन्स शेतकरी घेऊन त्याच्याकडे करू शकतो आणि त्याच्यातनं व्हॅल्यू ॲडिशन घेऊन त्याचं उत्पन्न वाढू शकतो. दॅट इज द रोड अहेड. आणि त्याच्यामुळे डिजिटलायझेशननी एफिशियन्सी वाढणार आहे, कॉस्ट कमी होणार आहे, प्रॉडक्टिव्हिटी कमी होत असताना जॉब्स हे शिफ्ट होणार आहेत दुसरीकडे. आणि जे होतील ते नेसेसरी नोकऱ्या असतील असं नाही, तर स्वतःच्या असलेल्या स्किलच्या आधारावर अनेक प्रकारची इन्कम अर्निंग अपॉर्च्युनिटीज वाढतील असं मला स्वतःला वाटतं. आणि जगभरातल्या अनेक ठिकाणचे आपण डिटेल्ड अनालिसिस करून बघितलं तर हाच ट्रेंड त्याच्यात दिसतो. खरं म्हणजे त्यांना हे सगळं, त्यांच्याकडनं आपल्याला अधिक माहिती मिळू शकते. थँक्यू सर. थँक्यू. येस सर, थँक्यू जावरे सर. शेवटचा कार्यक्रम आपण आता समारोपाकडे येतोय. आपलं इनफॅक्ट सगळ्यांचे आभार मानायचे आहेत मला. सुरुवातीला मंगेश किनरेजी, त्याच्यानंतर सतीशराव मराठे, बाकी आपण सगळे पार्टिसिपेंट्स. एक फक्त मेसेज देतो की आपण सगळे प्रोफेशनल्स आहोत. आपल्याला एक स्टडी ग्रुप बनवून ह्या अशा विषयावर जर अजूनही काही अध्ययन करता आलं, काही पॉलिसी मॅटर्स किंवा काही ड्राफ्टिंग करता आलं तर आपण करावं, असं एक आवाहन पण आहे. पुढच्या काही काळात आम्ही या दृष्टीने काही प्रयत्न करू, तर आपल्या सगळ्यांचं सहकार्य त्याच्यामध्ये पाहिजे असं सांगत मी हा कार्यक्रम संपतो अशी एक असं सांगतो. आपण भारत माता की जय म्हणू आणि थांबूया. भारत माता की जय. भारत माता की जय. माता की जय. भारत 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 माता की जय. चला, नमस्कार. भारत माता की जय. भारत माता की जय. मंगेश नमस्कार. वेल प्रेझेंटेशन. भारत माता की जय. भारत माता की जय. मंगेश जी नमस्कार. 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 भारत माता की जय. तुमच्या महेश्वर, तू या कार्यक्रमामुळे मात्र मला बरेच मित्रांना बऱ्याच महिन्यांनी भेटता आलं असेल ऑनलाईन हा आफ्टर कोविड.